सगळ्यांना गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग तर म्हणा सगळेजण. हाय. आहेत ना सगळेजण? अमृता, दया, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. चलो. चला आता चला आपण सुरू करू आपल्या अर्थशास्त्र विभागाला. गेल्या लेक्चर मध्ये आपण बघितलं तर गेल्या लेक्चर मधले किती जण यावेळेस आहेत आणि किती जण नवीन आहेत. जे नवीन असतील त्यांच्यासाठी एक 5-10 मिनिटात आपण रिवाइज करू गेल्या लेक्चर मध्ये काय काय घेतलं आपण ते, म्हणजे जेणेकरून त्यांना पण सगळं काय नवीन नवीन वाटणार नाही आणि त्यांची पण लिंक राहील. तर चला आपण सुरुवात करूया. आपल्या गेल्या लेक्चरमध्ये आपण लास्ट टाइमचं जे लेक्चर झालं होतं त्याच्यामध्ये काय काय घेतलं त्याला एक 5 मिनिटात आपण रिवाइज करू, फक्त हेडिंग. जर कोणाला त्याच्यात काही प्रॉब्लेम आला तर मध्ये ज्यावेळेस मी तुम्हाला वेळ देईन त्यावेळेस विचारा. परत एकदा आपण वाटलं तर रिवाइज करू. चलो. तर आपण अर्थशास्त्राला सुरुवात केली होती. मग तुम्हाला मी बेसिक सांगितलं होतं की अर्थशास्त्र म्हणजे काय, शास्त्र हा विषय शब्द कधीपासून जनरली कुठल्या इसवी पासून आपण वापरायला सुरू केला किंवा सायन्स का म्हणतात त्याला, ह्या छोट्या छोट्या कन्सेप्ट तुम्हाला सांगितल्या होत्या. नंतर बेसिक सांगितलं होतं की तुम्हाला अर्थशास्त्राची कोणत्या 4 विभागात विभाजन करतात, 4 मेन भाग कोणते आहेत अर्थशास्त्राचे आपल्या इकॉनॉमिक्सचे, की बाबा ज्याच्यावरून ठरवलं जातं की आपल्याला अर्थशास्त्र म्हणजे काय, एक्झॅक्ट आपली इकॉनॉमिक्स काय आहे हे आपल्याला कोणत्या 4 गोष्टींमुळे ठरवलं जातं. हे तुम्हाला मी सांगितलं होतं. तर कोणते कोणते 4 विभाग होते ते 1-2 सेकंदाचा वेळ देतो, रिवाइज करा तुमच्या मनात जे होते ते. 2-3 सेकंदात फक्त एकदा ट्राय करा, थोडं बुद्धीला चालना द्या, जे जेणेकरून शिकवण्यासाठी मला पण सोपं होईल आणि तुम्हाला पण समजलंय का नाही लक्षात येईल माझ्या. कोणते कोणते होते 4? सगळ्यात पहिला होता उत्पादन. बरोबर आहे. सगळ्यात पहिल्यांदा होतं उत्पादन, त्याच्यानंतर विभाजन. उत्पादन त्याच्यानंतर विभाजन. पहिलं उत्पादन म्हणजे काय, प्रोडक्शन. त्यानंतर विभाजन, डिस्ट्रीब्युशन. त्यानंतर विनिमय. विनिमय म्हणजे काय, एक्सचेंज. आणि त्याच्यानंतर होतं उपभोग, कंजप्शन. म्हणजे हे 4 गोष्टींवर आपलं पूर्ण अर्थशास्त्र चालतं, हे तुम्हाला मी सांगितलं होतं. आता सॉरी, विनिमयाचं तुम्हाला सांगितलं होतं. इथं मेन आहे विनिमय. विनिमय म्हणजे काय, आता आपण सध्या देवाणघेवाण कशात करतो, पद्धती म्हणजे आपण एखादी वस्तू घेतो आणि त्याच्या बदल्यात पैसे देतो. ही झाली सध्याची देवाणघेवाण पद्धत. आधी तुम्हाला मी काय सांगितलं, त्यावेळेस सांगितलं की त्यानंतर कोणती सिस्टीम होती, त्यावेळेस बार्टर सिस्टीम होती. बार्टर सिस्टीम म्हणजे काय, तर त्यावेळेस एखाद्या वस्तूच्या बदल्यात एखादी वस्तूच परत दिली जायची. आलं लक्षात, एखाद्या वस्तूच्याच बदल्यात एखादी वस्तू परत दिली जायची. या गोष्टी तुम्हाला सांगितल्या मी. आता बघा, 4 गोष्टी ह्या विभाजन सांगितल्या, ह्यात महत्वाचं सांगितलं. त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं की बार्टर सिस्टीम म्हणजे काय असतं हे पण सांगितलं. त्यानंतर उत्पादनाच्या म्हणजे इकॉनॉमिक्स अर्थशास्त्राचं विभाजन कुठल्या कुठल्या रूपात होतं, म्हणजे कोणत्या कोणत्या भागात करतात ते सांगितलं तुम्हाला. प्रोडक्शनच्या वर असेल तर तुम्हाला सांगितलं की भांडवलशाही, परत समाजवादी अर्थव्यवस्था आणि मिक्स अर्थव्यवस्था, ह्या 3 असतात सांगितला. तिन्हीचे तुम्हाला इतिहास सांगितला, कुठले देश आहेत ते सांगितले, तुम्हाला उदाहरण सांगितलं होते त्यावेळेस. हे झाले आपले 3. कुठले कुठले, भांडवलशाही. भांडवलशाही म्हणजे कॅपिटलिस्ट इकॉनॉमी. कॅपिटलिस्ट मध्ये जिथं सगळ्यात मेन जो असतो, 2-3 मुद्दे त्यातले महत्वाचे कोणते, तर सगळ्यात मेन ग्राहक हा मेन असतो. बरोबर आहे, ग्राहक सार्वभौम असतो, कॉम्पिटिशन असते, कॅपिटलिस्ट इकॉनॉमी म्हणतात. त्याच्या एक्झॅक्ट विरोधी आपली समाजवादी अर्थव्यवस्था. आणि त्याच्या दोन्हीतलं थोडं थोडं मिळून काय होतं, मिक्स अर्थव्यवस्था. मग तुम्हाला मी सांगितलं की भारत स्वतंत्र झाल्यानंतर मिक्स अर्थव्यवस्थेचा उपयोग करण्यास सुरुवात केली. मग मिक्स अर्थव्यवस्था म्हणजे काय ते सांगितलं. त्याच्यानंतर तुम्हाला हे सांगितलं की 1991च्या सुधारणानंतर भारताने मिक्स पासून मुक्त अर्थव्यवस्थेकडे मार्गस्थ चालू केले. मग त्यानंतर तुम्हाला हे पण सांगितलं की मिक्स म्हणजे काय आणि मिक्स आणि मुक्त मध्ये प्रवेश कसा झाला. तर छोट्या छोट्या बेसिक गोष्टी तुम्हाला सांगितल्या होत्या.
की 1991 नंतर मुक्त का झालं आपण, म्हणजे मुक्त अर्थव्यवस्थेनंतर अर्थव्यवस्थेकडे आपण मार्गस्थ झालो म्हणजे काय झालो एक्झॅक्ट, तर आपण आपली आपली इकॉनॉमी होती ती बाहेरच्या देशांसाठी बऱ्याच प्रमाणात ओपन करून ठेवली. ह्या गोष्टी मुक्त अर्थव्यवस्थेच्या आहेत. त्याच्यानंतर मग तुम्हाला सांगितले की बाबा अजून अर्थव्यवस्थेचे प्रकार बाकीच्या पद्धतीवर कसे पडतात, तर तुमचे त्या सॉरी एक मिनिट. सॉरी. मग तुम्हाला सांगितलं की मी सोशलिस्ट आणि कम्युनिस्ट अर्थव्यवस्था ह्याच्यातला फरक सांगितला. सोशलिस्ट म्हणजे रशिया, कम्युनिस्ट मध्ये चायना, ह्या गोष्टी पण तुम्हाला सांगितल्या. त्याच्यानंतर 3 तुम्हाला प्रकार सांगितले मी, की भारताचे प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय, चतुर्थ आणि पंचम हे पण सांगितलं. ह्या सगळ्या बेसिक गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. तर हे छोटं एक मागच्या लेक्चरमध्ये काय झालं त्याचा खूप फास्टमध्ये आपण ओव्हरव्ह्यू घेतलेला आहे. तर आता आपण आपल्या अर्थव्यवस्थेच्या पुढच्या विषयाला जाऊ, पुढच्या टॉपिकला जाऊ. सॉरी. आता तुम्ही म्हणाल की सर तुम्ही टॉपिक टेक्निकल शिकवणार आहेत का? सध्या मी टेक्निकल टॉपिक अवॉइड करतोय शिकवण्याची. कारण काय, जोपर्यंत मला ब्लॅकबोर्ड आपल्याला जर झाला ऍडजस्ट त्यानंतरच टेक्निकल शिकवेन, जेणेकरून तुम्हाला फॉर्म्युला वगैरे शिकवायला मला पण सोपे जाईल. सोपं जाण्यापेक्षा तुम्हाला कळेल. कारण मी जर आता टेक्निकल जीडीपी, जीएनपी, जीव्हीपी काय असतं असं जर शिकवत गेलो ना, तुम्हाला कळणार ते ना माझ्या शिकवण्याचा काय फायदा होईल. त्यामुळं त्यांचं जे जीडीपीचा फॉर्म्युला आहे, जीडीपी कसा काढतात, जीडीपी मधून जीएनपी कसं काढतात, त्यानंतर भारताची जी आपण ग्रोथ मोजतो किंवा भारताचं जे इन्कम मोजतो ते नेट नॅशनल प्रोडक्ट मध्ये कसं मोडतात, मग जीडीपी, जीएनपी, एनएनपी ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सोप्या आहेत. मी तुम्हाला हा फ्लो चार्टर चांगल्यापैकी शिकवेन. त्यामुळे सध्या जे आपण कव्हर करतो एरिया, हा आपण इकॉनॉमिक्सचा बेसिक बेसिक आणि थेरॉटिकल पार्ट कव्हर करतोय. म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजा आता तुम्हाला 2-3 बरेच शब्द असे येतील की जे तुम्हाला अर्थ माहित नसतील. म्हणजे जीडीपी येईल, लॉरेन्झ वक्ररेषा येईल. ह्या बऱ्याच गोष्टीची तुम्हाला आज उद्या लेक्चरमध्ये आजच्या लेक्चरमध्ये शब्द येतील. पण त्याचा अर्थ असा नाही की तुम्हाला ते काहीच माहित नाही किंवा मी शिकवलेलं नाहीये. मी ते न शिकवताच पुढे चाललोय. किंवा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये मी तुम्हाला सांगेन. तर त्यातल्या ज्या प्रत्येक टेक्निकल गोष्टी आहेत, प्रत्येक टेक्निकल टर्मिनॉलॉजी आहे, त्याचं मी तुम्हाला क्लिअर एक्सप्लेनेशन देणार आहे. त्यामुळे असं समजू नका की मी ती शिकवलं नाही किंवा स्किप केलं नाही. तुम्ही तिथे तिथे लिहून ठेवा. जीडीपी, जीएनपी जो शब्द तुम्हाला इकॉनॉमिक्स मधला समजू शकत नाही, तिथं लगेच लिहून ठेवा. मी विचारा म्हणला त्यावेळेस विचारा. तुम्ही नाही विचारलं तरी मी शिकवणारच आहे. ब्लॅकबोर्ड ऍडजस्ट झाल्या झाल्या. मग त्याच्यामुळे काय करा, तुम्ही तिथं मार्क पण करून ठेवा की हा शब्द त्यातला एकही शब्द तुमचा शिकवण्याशिवाय टेक्निकली राहणार नाही. थेरॉटिकल पार्ट एखाद्या वेळेस फास्ट मध्ये कव्हर होईल, पण टेक्निकल तुमचं स्ट्रॉंग होऊन जाईल. कारण इकॉनॉमिक्स हा टेक्नॉलॉजी सॉरी इकॉनॉमिक्स हा तुमचा जोपर्यंत कन्सेप्च्युअल पार्ट क्लिअर होत नाही तोपर्यंत मार्क्स येत नाही. आता परवा दिवशी जो राज्यसेवा मेन्सचा इकॉनॉमिक्सचा पेपर कोण कोण बघितलेला आहे? अप्रोच तुमची टार्गेट कुठली एक्झाम असू द्या, तलाठी पासून ही तुमची एक्झाम जर टार्गेट असेल, दिलेले प्रश्न तुम्हाला तुमची डायरेक्शन कळेल अभ्यास. त्यामुळे जर बघितले नसतील तर आज लेक्चर झाल्यानंतर आज संध्याकाळी, आज दुपारची सोडा, पण संध्याकाळी तुम्ही इकॉनॉमीचा पेपर घ्या. आपले जे जे टॉपिक कव्हर झाले त्यातले प्रश्न बघा आणि ते जरी तुम्हाला नाही सुटले किंवा त्याच्यात काय प्रॉब्लेम झाला तर नेक्स्ट लेक्चर मध्ये मला पुढच्या शनिवारी रविवारी लेक्चर मध्ये विचारा, आपण त्याच्यावर डिस्कस करू. चला चला आपण आता पुढे जाऊयात. आता आपण बघूया पुढचा पार्ट, भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये. कन्सेप्च्युअल पार्ट आहे पण याच्यावर प्रश्न विचारले जातात. नेमकं भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये काय असतात? म्हणजे आपण म्हणतो की भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये, आपण म्हणतो की नेमकी अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे काय असतं, काय नाही. तर सगळ्यात महत्वाचं, भारतीय अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य हे ज्यावेळेस वाक्य येईल त्यावेळेस सगळ्यात पहिलं वाक्य आपल्याला वाचण्यात येतं किंवा आपल्या डोक्यात येतं की भारत एक ही भारतीय अर्थव्यवस्था ही एक विकसनशील अर्थव्यवस्था आहे. आलं लक्षात? विकसनशील अर्थव्यवस्था म्हणजे काय? विकसनशील अर्थव्यवस्था तुम्हाला मी गेल्या लेक्चरमध्ये सांगितलं की बाबा विकसित अर्थव्यवस्थेचे कोणते लक्षण असतात, विकसनशील अर्थव्यवस्थेचे कोणते लक्षण असतात. त्यातलेच जे विकसनशील अर्थव्यवस्थेची जे तुम्हाला मी लक्षणं म्हणण्यापेक्षा
जे क्रायटेरिया सांगितला होता की विकसित अर्थव्यवस्था आणि विकसनशील अर्थव्यवस्था, त्यामधले जे कुठले कुठले होते 1-2 आठवा बरं. आठवतील का तुम्हाला? 1, 2, 3, 4, 5 सांगितले होते. त्यातले 1, 2, 3 जर सांगितलं तरी लोकसंख्या जास्त असती, दरडोई उत्पन्न कमी असतं विकसनशील अर्थव्यवस्थेचं, बरोबर आहे. रोजगार उत्पन्न कमी असती, अर्थव्यवस्था कृषी आधारित बऱ्यापैकी असती. ह्या गोष्टी ठराविक झाल्या विकसनशील अर्थव्यवस्थेची लक्षणं किंवा क्रायटेरिया, ज्याच्यामध्ये एखादी अर्थव्यवस्था विकसित आहे का विकसनशील आहे हे आपण कोणत्या मार्गावर ठरवतो किंवा कोणत्या बेसिसवर ठरवतो, तर या गोष्टींवर ठरवतो आपण. तर आपण आता भारतीय अर्थव्यवस्था तुम्हाला मी पहिलं सांगितलं. भारतीय अर्थव्यवस्थेचं पहिलं वैशिष्ट्य काय? भारतीय अर्थव्यवस्था ही विकसनशील अर्थव्यवस्था आहे. भारतीय अर्थव्यवस्था ही विकसनशील अर्थव्यवस्था आहे, म्हणजे त्या क्रायटेरिया त्यात बसल्या. त्यानंतर काय सांगितलं तुम्हाला भारतीय अर्थव्यवस्थेचं मी? आपल्या आधी कुठली अर्थव्यवस्था होती? मिश्र अर्थव्यवस्था होती. कोणती अर्थव्यवस्था होती? भारत स्वातंत्र्यानंतर आपण मिश्र अर्थव्यवस्थेचा अवलंब केला. त्यानंतर आपण 1991 नंतर मुक्त अर्थव्यवस्थेकडे शिफ्ट झालो. हा, पण मिश्र अर्थव्यवस्था ही आपली नियोजित मार्गाने होती. आपण ते बघणार आहेत. प्लॅनिंग कमिशन काय असतो, सगळे 5 इयर प्लॅन बघणार आहोत. हे काय झालं आपलं की भारतीय अर्थव्यवस्था ही जरी मिश्र अर्थव्यवस्था असली तर ती नियोजित मार्गाने मिश्र अर्थव्यवस्था होती. आणि 1991 नंतर आपण नियोजित मिश्रकडून मुक्तकड प्रवास चालू केला. म्हणजे हे वैशिष्ट्य आहे. मी तुम्हाला रिपीट काय सांगतोय, कारण हे शब्द विचारतात त्यांनी की भारतीय अर्थव्यवस्था ही मिश्र अर्थव्यवस्था नियोजित मार्गाने होती का? तर हो, कारण त्याला कारण काय, म्हणजे आपल्याला उदाहरण काय, तर प्लॅनिंग कमिशन. प्लॅनिंग कमिशनवर जे आपण 5 इयर प्लॅन करत होतो, कधी आता 5 इयर प्लॅन मध्ये आपण बघू कधी 5 इयर प्लॅन झाले, कधी ते सक्सेसफुल झाले, कधी ते फेल झाले, त्याची कारणं हे आपण ज्यावेळेस 5 इयर प्लॅनचा पूर्ण चार्ट बघणार आहोत त्यावेळेस आपण ते बघूया. म्हणजे आता तुम्हाला सांगितलं अर्थव्यवस्थेचं पहिलं लक्षण, पहिले 2-3 लक्षण समजले तुम्हाला. आता भारतीय अर्थव्यवस्था ही दरडोई उत्पन्न, आधी तुम्हाला सांगितलं की दरडोई उत्पन्न हे विकसनशील अर्थव्यवस्थेचे किंवा कुठल्याही अर्थव्यवस्थेत दाखवण्याचं एक महत्वाचं निर्देशांक आहे. लक्षात ठेवा, सगळ्यात महत्वाचं उत्पन्न निर्देशांक असतो की दरडोई तुमचं उत्पन्न किती आहे. आता बघा, दरडोई उत्पन्न म्हणजे काय तुम्हाला दरडोई उत्पन्न म्हणजे कसं असतं की जीडीपी, आता जीडीपी शिकवेल तुम्हाला नंतर, लक्षात ठेवा शब्द लक्षात घ्या. ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट किंवा जीएनपी, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. ज्यावेळेस तुम्हाला एका गोष्टीचा दरडोई किंवा एखाद्या देशाचा दरडोई उत्पन्न काढायचा असतो, त्यावेळेस आपण कसं काढतो, तर त्या देशाचं एकूण उत्पन्न, त्याला भागिले आपण त्या देशाची एकूण लोकसंख्या करतो. एकूण लोकसंख्या लक्षात घ्या. लोकसंख्या मध्ये प्रकार असतात, श्रमिक आणि अश्रमिक. म्हणजे जे श्रम करतात, श्रमसाठी तयार आहेत, ते श्रमिक मध्ये रोजगार मध्ये मोजले जातात. आणि बेरोजगार आहे, म्हणजे जी पूर्ण लोकसंख्या जी काम करते आहे, करायची इच्छा आहे, प्रयत्न करत आहे, ती अधिक अशी लोकसंख्या जी काम करत नाहीये, प्रयत्न करत नाहीये किंवा करू शकत नाहीये, म्हणजे लहान मुलं, म्हातारे, आजारी, वयोवृद्ध, हे सर्व त्याच्यात आले. म्हणजे ज्यावेळेस आपण एखाद्या देशाचा दरडोई उत्पन्न काढतो त्यावेळेस आपण त्या देशाचं पूर्ण उत्पन्न भागिले त्या देशाची पूर्ण लोकसंख्या करतो. हे लक्षात घ्या. फक्त काम करणारी लोकसंख्या घेत नाही, तर पूर्ण लोकसंख्या घेतो. आलं? हे झालं अजून एक निर्देशांक, महत्वाचं निर्देशांक, की भारतीय अर्थव्यवस्था मोजण्याचं महत्वाचं निर्देशांक कोणतं, तर दरडोई उत्पन्न हे आपलं कमी आहे. आता त्याला कारण कुठले कुठले आहेत आपण बघूच पुढे, तरी सांगतो लोकसंख्या जास्त आहे, टेक्नॉलॉजी कमी आहे, कारण आपले पुढे. तर सध्या आपल्या देशाचा किंवा आपल्या अर्थव्यवस्थेचा किंवा आपले जे सरकार असतं, कुठलेही सरकार असतं, इरेस्पेक्टिव्ह ऑफ द पार्टी, त्यांचं कारण किंवा त्यांचं मेन टार्गेट काय असतं, तर आपल्या देशाचं दरडोई उत्पन्न वाढायला पाहिजे. दरडोई उत्पन्न वाढल्यानंतरच आपण विकसनशील कडून विकसित अर्थव्यवस्थेकडे जाऊ शकतो. आता पर कॅपिटा नॅशनल इन्कम कसं काढतं ते तुम्हाला सांगितलं मी. लोकसंख्या एकूण उत्पन्न आपण पूर्ण लोकसंख्या करतो. तर आपलं पर कॅपिटा इन्कम 2018-19 साली 1,26,000 होतं. एक आकडा
लक्षात ठेवा, हा आकडा तुम्हाला विचारणार नाही किंवा काय नाही, एक माहितीसाठी तुम्हाला की बाबा दरडोई उत्पन्न आपलं 1918-19 साली किती होतं, 1,26,000 रुपये प्रतिवर्ष, प्रति व्यक्ती प्रतिवर्ष खर्च. तुम्ही म्हणाल कसा, तर प्रति व्यक्ती प्रतिवर्ष खर्च आपल्या देशाचा एवढा होता दरडोई उत्पन्न हा. आणि तरी एवढा तुम्हाला वाटेल एवढा मोठा आकडा आहे, नाही, हा आकडा दरडोईच्या मानाने किंवा आपल्या लोकसंख्येच्या मानाने किंवा बाकीचे जे देश आहेत त्यांच्या मानाने खूप कमी आहे. समजलं, हा आकडा बाकीच्या देशांच्या मानाने खूप कमी आहे, त्यामुळे आपण विकसनशील देशात मोडला जातो अजून पण. आता बघा, तुम्हाला एक गोष्ट सांगितली मी, उत्पन्नाचा सॉरी दरडोई उत्पन्न हे कमी होतं. दरडोई उत्पन्न हे कमीच आहे, पण उत्पन्नाचा आणि दरडोई उत्पन्नाच्या वाढीचा दर हा सुद्धा खूप कमी आहे आपला. ह्या दोन गोष्टी वेगळ्यात लक्षात घ्या. दरडोई उत्पन्न सांगितलं आणि दरडोई उत्पन्नाच्या वाढीचा दर हा सुद्धा खूप कमी आहे. हा सुद्धा आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेचं एक वैशिष्ट्य म्हणलं जातं. वैशिष्ट्य म्हणजे पॉझिटिव्ह सेन्समध्ये नसतं वैशिष्ट्य. वैशिष्ट्य म्हणजे आपल्या एखादी अर्थव्यवस्था किंवा एखादी गोष्ट दुसऱ्या गोष्टीपासून कशी वेगळी गृहीत केली जाते किंवा कशी वेगळी गिनली जाते किंवा कशी वेगळी तिला धरू शकतो आपण, याला म्हणतात वैशिष्ट्य. तर पहिलं वैशिष्ट्य सांगितलं तुम्हाला. दुसरं वैशिष्ट्य काय आहे की आपलं दरडोई उत्पन्न जरी कमी असेल तर दरडोई उत्पन्नाच्या वाढीचा दर सुद्धा खूप कमी आहे आपला. हा सगळ्यात मेन प्रॉब्लेम आहे आपला. दरडोई उत्पन्न तर कमीच आहे, पण दरडोई उत्पन्नाच्या वाढीचा दर सुद्धा कमी आहे. आलं लक्षात? हा सेकंड उद्दिष्ट आहे आपल्या याचं. सॉरी, हा सेकंड चालतंय, उद्दिष्ट म्हणलं तरी चालेल भारतीय अर्थव्यवस्थेचं. पहिलं सांगितलं दरडोई उत्पन्न कमी आहे, आणि दरडोई वाढीचा उत्पन्नाचा रेट पण कमी आहे. आता तुम्हाला चॅट बॉक्स मध्ये मी एक शब्द लिहितो आणि तो परत तुम्हाला एक्सप्लेन करतो. तुम्ही ऐकला असेल, हिंदू वृद्धी दर. हा, हिंदू वृद्धी दर म्हणजे काय, इंग्लिश मध्ये काय म्हणतात त्याला, हिंदू ग्रोथ रेट. हा, आता हा कन्सेप्ट काय, हा बऱ्याच वेळा परीक्षेला विचारला गेलेला आहे. हिंदू ग्रोथ रेट काय आहे किंवा त्याची आकडेवारी किती आहे किंवा कुठल्या वर्षीपासून कुठल्या सालापासून कुठल्या सालापर्यंत हा दर मोजला गेला. असं काय, ह्याला हिंदू म्हणजे असं स्पेसिफिकली काय हे नाहीये. तर ते हिंदू म्हणण्याचं कारण काय आहे, कारण त्या काळात आता जो तुम्हाला मी वर्ष सांगणार आहे त्यावेळेस भारतीय अर्थव्यवस्था खूप स्लो चालली होती, म्हणजे खूप ग्रोथ रेट. आता तुम्हाला सांगितलं की दरवाढीचा उत्पन्न पण कमी होता, दोन्ही गोष्टी खूप कमी होत्या. त्याच्यामुळे हिंदू ग्रोथ रेट हे एक हिनवण्याच्या हेनं म्हणण्यात गेलं दुसऱ्या देशातल्या अर्थतज्ञांकडून किंवा दुसऱ्या देशांच्या यांच्याकडून, की बाबा बघा ह्या देशाचा ग्रोथ रेट एवढा कमी आहे, म्हणजे ते हिनवण्याच्या ह्यानं हा शब्द वापरला गेलेला आहे. आता बघा हिंदू ग्रोथ रेट काय असतो. आता तुम्हाला सांगितलं मी की तुम्हाला सांगितलं 1990 ला आपण मुक्त अर्थव्यवस्थेकडून मिश्रकडून मुक्त वर्कर गेलो आणि तिथून पुढे आपला ग्रोथ रेट वाढायला सुरुवात झाली. आता हिंदू ग्रोथ रेट हा याला एक टाइम पिरियड आहे, स्पेसिफिक वर्षाचा कालावधी होता की त्या वर्षाच्या कालावधीला हिंदू ग्रोथ रेट असं म्हणलं गेलं. 1995 ते 1980 हा जो टाइम पिरियड होता, 1985 ते 1980, या टाइम पिरियडला शब्द वापरला गेला हिंदू ग्रोथ रेट. कारण या 30 वर्षात आपला जीडीपी, हे सगळं शिकवणार आहे तुम्हाला मी आता, फक्त जीडीपी शब्द लक्षात ठेवा, सगळं कन्सेप्ट सगळे क्लिअर केले जाईल. आपला जीडीपी, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, हा फक्त 3.5 होता सरासरी. किती होता जीडीपी, आपला जीडीपी हा 1950 ते 1980 दरम्यान 3.5 होता फक्त, खूप कमी झालं 3.5. आता किती आपला जीडीपी, एक रेंज सांगा बरं, कोणाला माहिती आहे आताचा जीडीपी आपला, सांगा एक रेंज, जे माहित असेल ते सांगा. फिक्स आकडेवारी नसली तरी रेंज सांगा, 7 ते 8, 8 ते 9, 10 ते 12, 15 ते 16. कोणाला सांगा, चॅट बॉक्स मध्ये सांगा किंवा उत्तर सांगा, असं डायरेक्ट म्यूट नसाल तर, किंवा म्यूट असाल तर चॅट बॉक्स मध्ये सांगा. अंदाजे आपला काय आहे सध्या ग्रोथ रेट, जीडीपी काय आहे भारताचा सध्या, अरे बोला बोला बोला, काहीतरी काहीतरी रिप्लाय करा. म्हणजे का काहीतरी रिप्लाय करा, म्हणजे तुम्ही तिकडून लेक्चर अटेंड करता हे मला पण जाणं.
ओके, गुड गौरी. 8.9. अजून चला, एक तर रिप्लाय. ओके, आता फिक्स किती आहे हा ज्यावेळेस एक 4-8 दिवसापूर्वी आपले रेपो रेट काय ते आपण बघू नंतर. रेपो रेट ज्यावेळेस पहिल्यांदा बऱ्याच वर्षानंतर चेंज करण्यात आले, त्या दिवशी त्यांनी आपला ग्रोथ रेट पण सांगितला होता आपल्या फायनान्स मिनिस्टरनी. त्या दिवशीचा ग्रोथ रेट एकदम बघा, एक्झॅक्ट तो आहे. रेंज बरोबर. चला जाऊ दे, आपण पुढे जाऊ. हे तुम्हाला सांगतो मी हिंदू ग्रोथ रेट. हिंदू ग्रोथ रेट काय होता तर 1950 ते 1980च्या दरम्यान भारताचा जीडीपी हा फक्त 3.5% वाढत होता. म्हणजे 3.5% होता. त्याच्यामुळे त्यांनी त्याला हिंदू ग्रोथ रेट असं नाव दिलं. आणि हा ग्रोथ रेट होता पूर्ण जीडीपी होता. आणि दरडोई उत्पन्न तुम्हाला मी सांगितलं तर दरडोई उत्पन्न तर याच्यापेक्षा कमी होतं. दरडोई उत्पन्न किती होतं माहिती का? भारताचं दरडोई उत्पन्न फक्त 1.3 होतं. नाव नितीन सरांचं दिसत असेल, त्यांच्यातून लॉग इन केलेलं आहे. त्याच्यामुळं आपण ते जाऊ नका. माझं लॉग इनचा थोडा इश्यू झाल्यामुळे नितीनच्या सरांच्या ह्याच्यातून लॉग इन करून लेक्चर घेतोय मी. चला, पोस्ट किंवा तुम्हाला लॉग इन नितीन सरांचं दिसत असेल तर शिकवणारा मी दिसत असेल, सरांची जाऊ नका. मला सांगितलं तुम्हाला स्पेसिफिक केलं की हिंदू ग्रोथ रेट म्हणजे काय. इयर 1950 ते 1980 या 30 वर्षाच्या काळाला स्पेसिफिकली हिंदू ग्रोथ रेट म्हणतात. त्यावेळेस आपली जीडीपी होती 3.5 आणि दरडोई उत्पन्न हे फक्त 1.3 होतं. खूप कमी झालंय 1.3 म्हणजे. दरडोई उत्पन्नाच्या वाढीचा दर आपला 1.3 होता फक्त. दरडोई उत्पन्नाच्या वाढीचा दर म्हणजे हा खूप कमी आहे. आता आपण सेकंड टॉपिक बघतोय, सेकंड मुद्दा बघतोय उद्दिष्टामधला. पहिला बघितला दरडोई उत्पन्न कमी, आणि दुसरा बघतोय दरडोई वाढीचं उत्पन्न सुद्धा खूप कमी होतं. हा, हे बघतोय आपण, बरोबर आहे. तर दरडोई वाढीचं उत्पन्न पण किती होतं, ग्रोथ रेट 1.3. म्हणजे हे आकडेवारी तुम्हाला स्पेसिफिकली का सांगतोय मी, ते कन्फ्युज करतात. जीडीपी टाकतात 1.3, दरडोई वाढीचं उत्पन्न टाकतात 1.5. तर हे 50 ते 80 जीडीपी पर पर्सन पर कॅपिटा इन्कम ग्रोथ रेट म्हणजे दरडोई उत्पन्नाच्या वाढीचा दर हा 1.3% हा फक्त एवढा होता. आणि हा कधीपासून वाढायला चालू झाला? 1991च्या आपल्या आर्थिक सुधारणानंतर हा वाढण्यास सुरुवात झाली. दरडोई उत्पन्नाचं समजलं तुम्हाला? हिंदू ग्रोथ रेट पण समजलं. ओके, आता आपण म्हणजे आता तुम्हाला मी गेल्या आपण डिस्कशन केलं होतं की बाबा नेमकं कृषी आधारित अर्थव्यवस्था म्हणजे काय. तर ज्या अर्थव्यवस्थेमध्ये आठवते का कोणाला किती टक्के लोकसंख्या कृषीत असेल तर त्याला कृषी आधारित म्हणू शकतो? सांगा बरं. कुठल्याही अर्थव्यवस्थेला कृषी, औद्योगिक किंवा आधारित अर्थव्यवस्था कधी म्हणतो आपण ज्यावेळेस आपल्या त्या स्पेसिफिक सेक्टरमध्ये काम करत असेल त्यावेळेस त्याला ती उद्योग विशाखा जितेंद्र पाटील काय म्हणणं आहे चॅटमध्ये लिहा. विशाखा काय असेल तर इश्यू सांग, मी एक्सप्लेन करेन. चॅट बॉक्स मध्ये लिही. ओके, 50% पेक्षा जास्त जर अर्थव्यवस्था आपली त्या स्पेसिफिक सेक्टरमध्ये काम करत असेल लोकसंख्या तर त्याला आपण उद्योग क्षेत्र का इंडस्ट्रियल सेक्टर म्हणतो का कृषी आधारित क्षेत्र म्हणतो. जर एखाद्या देशाची लोकसंख्या 50% पेक्षा जास्त कृषी क्षेत्रात काम करत असेल तर ती कृषी आधारित झाली. आपली कुठली आधारित लोकसंख्या सध्या सांगा बरं. कृषी आधारित आहे का औद्योगिक आहे का सर्व्हिस सेक्टर आहे? गेल्यावेळेस बोललो होतो मी, सांगितलं होतं. आता आपल्याला तुम्हाला माहित पण असायला पाहिजे की आपली सध्या सगळ्यात जास्त लोकसंख्या कोणत्या सेक्टरमध्ये काम करते? कृषीत करते, औद्योगिक मध्ये करते का सर्व्हिस सेक्टर मध्ये करते, सेवामध्ये करते? सांगा 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 सांगा.
अरे गेल्या लेक्चरमध्ये सांगितलं ना मित्रांनो, की आपण ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस आपण कृषी आधारित होतो आणि आता आपण कृषीवरून सर्व्हिस सेक्टरकडे शिफ्ट झालोय. मधला गॅप आपण मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचा, उद्योग क्षेत्राचा आपला स्किप झालेला आहे. आपण कृषीवरून सर्व्हिस सेक्टरकडे शिफ्ट झालेलो आहे. आणि गेल्या वेळेस आपण हे पण चर्चा केली की सर्व्हिस सेक्टरमध्ये जास्त चांगलं का औद्योगिक क्षेत्रात डेव्हलपमेंट होणं एखाद्या देशासाठी चांगलं, हे पण तुम्हाला मी एक्सप्लेन केलं होतं. सर्व्हिस का औद्योगिक क्षेत्र आणि का? म्हणजे एखाद्या देशाची लोकसंख्या जर सर्व्हिस सेक्टरमध्ये जास्त काम करते हे महत्वाचं का औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करते हे महत्वाचं, सांगा बरं आता. मी गेल्या वेळेस एक्सप्लेन केलं. सांगा सर्व्हिस सेक्टर का औद्योगिक सेक्टर, सेवा का औद्योगिक, कुठले? आता तुम्ही ह्याचं कोणी एक उत्तर सांगितल्याशिवाय मी पण पुढे शिकवणार नाही. स्पेसिफिक सांगा, सर्व्हिस सेक्टरमध्ये काम करणं एखाद्या लेबरचं देशासाठी चांगलं असतं का मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये? सांगा, कोण पण सांगा. मग मी तुम्हाला हे तुम्हाला मी स्पेसिफिक का विचारतोय, कारण इथून पुढची जी एक्झाम होईल त्याच्यात हा प्रश्न 100% येणार आहे. तुम्हाला मी करंट रिलेव्हन्स सांगतो. गुड. मॅन्युफॅक्चरिंग गुड. चला, बरोबर आहे मॅन्युफॅक्चरिंग. ते तुम्हाला मी गेल्या एक्सप्लेनेशन पण केलं की मॅन्युफॅक्चरिंग का आणि सर्व्हिस सेक्टरमध्ये फक्त 2 मिनिटात सांगतो तुम्हाला. आता मी ते रेफरन्स का घेतला हे पण सांगतो सध्या. करंटचं रिलेव्हन्स ठेवून अभ्यास करा अर्थशास्त्राचा कधीही. मॅन्युफॅक्चर सेक्टरमध्ये इंडस्ट्री बनते, तिथं लेबर प्रोडक्शन जास्त होतं, तिथं इन्व्हेस्टमेंट होती, ह्या सगळ्या गोष्टी होतात. सर्व्हिस सेक्टरमध्ये फक्त आपण सर्व्हिस प्रोव्हाइड करतो ना, तिथं इंडस्ट्रीची जास्त गरज असते किंवा गरज असावीच असे नाही. आपण आता बघतो वर्क फ्रॉम होम खूप चालू आहे, म्हणजे हा सर्व्हिस सेक्टर झाला. तोच जर एखादा आपल्याला प्रोडक्शन प्लांट टाकायचा असेल तर आपल्याला तिथं सगळीच इन्व्हेस्टमेंट, खूप जास्त प्रमाणात इन्व्हेस्टमेंट आली. ह्या गोष्टी आल्या, बरोबर आहे. मग त्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर हा कधी पण सर्व्हिस सेक्टरपेक्षा चांगला असतो. एक ठराविक एक लमसम सांगितला तुम्हाला, त्याचे मुद्दे भरपूरच आहेत, ते आपल्याला इम्पॉर्टंट आहेत. हा, तर तुम्हाला करंट इश्यू सांगायचा मी कारण काय, की सध्या आपण बघतो की इंडियन आयटी सेक्टरमध्ये, सर्व्हिस सेक्टरमध्ये खूप बूम आले किंवा खूप वॅकन्सी आहेत, हे आपण ऐकतो किंवा माहिती आहे किंवा माहित असेल तर ऐका, की खूप बूम आणि खूप वॅकन्सी क्रिएट झाले. त्याचं कारण काय आहे, तर युएस मध्ये जो सर्व्हिस सेक्टर होता अमेरिकेमधला, तो एंटरप्रिनरशिप मॅन्युफॅक्चरिंगकडे शिफ्ट होतोय. त्यामुळे तिथली जी वॅकन्सी भरून काढायची आहे, तिथला जो गॅप भरून काढायचा आहे, हा आपला देशाकडून चीप लेबर प्रोडक्ट, चीप सर्व्हिस सेक्टर मधून आपण त्यांना प्रोव्हाइड करतो सर्व्हिसेस. त्यांच्या मनाने खूप कमी आहेत त्या सर, पगारी वगैरे जे देतात त्या. म्हणजे सध्या युएस मधली जनता हाय सर्व्हिस सेक्टर कडून एंटरप्रिन्युअर कडे शिफ्ट होते. इकॉनॉमिक्स कसं रिलेट करायचं बघा. युएस मधली होत आहे. हे असं इकॉनॉमिक्स, कुठल्याही इकॉनॉमिक्सची घटना, कुठल्याही इकॉनॉमिक्सची घटना ज्यावेळेस घडते किंवा काहीतरी कमी जास्त होतं, त्यावेळेस लक्षात ठेवा की त्याचं नेहमीही कारण काहीतरी मार्केटमध्ये कमी जास्तपणा झालेला असतो. समजलं? मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचं हे आहे. तसंच शेअर मार्केटचं आहे. सध्या शेअर मार्केट युएस सेक्टरचं तिथल्या रेट्समुळं आपलं शेअर मार्केट खाली ढासळलेलं आहे, कारण तिकडचे व्याजदर वाढलेले आहेत. हे आपल्या शेअर मार्केटच्या ज्यावेळेस मी सांगेन तुम्हाला, आपलं एनएससी वगैरे शिकेन त्यावेळेस ती कन्सेप्ट रिलेट करेल. समजलं? मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिस सेक्टर. ओके, आपण आपल्या टॉपिककडे परत या. कुठलं टॉपिक? पहिले 2 सांगितले तुम्हाला अर्थव्यवस्थे वैशिष्ट्यामध्ये. दरडोई उत्पन्नाचा कमी रेट. त्याच्यानंतर तिसरं भारतीय अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य बघतोय आपण. तिसरी भारतीय अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य कोणते? कृषी क्षेत्राचा अर्थव्यवस्थेवरील प्रभाव. जरी तुम्हाला मी आता सांगितलं असेल की आपण कृषी क्षेत्राकडून सर्व्हिस सेक्टरकडे शिफ्ट झालो आहे, पण बऱ्याच प्रमाणात लेबर संख्या, बऱ्याच प्रमाणात अजून आपली भारतीय जनता ही कृषी क्षेत्रावर डिपेंडंट आहे. कृषी क्षेत्राचा भारतीय अर्थव्यवस्थेवरील प्रभाव. तर कृषी क्षेत्राचा भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये प्रभाव काय? कारण अजूनही आपली अर्थव्यवस्था कृषी क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणात गुंतलेली आहे. तर तुम्ही म्हणाल, मग सर मग शेती करायचीच नाही का? तर नाही. हा हा हे कन्सेप्ट वेगळे येतो, लक्षात ठेवा. शेती करणं आणि जास्त प्रमाणात तिथं मनुष्यबळ गुंतलेलं असणं, ह्या 2 गोष्टी वेगळ्या आहेत. ज्यावेळेस 1 एकर शेती करण्यासाठी 1 माणूस सफिशियंट असतो. तिथं जर 4 माणूस काम करत आहात घरातले सगळेच आले मग.
पती पत्नी मुलगा आई वडील कोणी असू दे 4-5 जण काम करतात जिथं फक्त 1 ते 2 माणसांवर काम होऊ शकतं तिथं तिथं म्हणलं जातं की कृषी अर्थव्यवस्थेवर जास्त मनुष्यबळ गुंतलेलं आहे गरजेपेक्षा जास्त कृषी बंद करून तर चालणार नाही किंवा बंद व्हायला पण नाही पाहिजे तर तिथं जेवढी गरजू लोकसंख्या आहे तेवढीच काम करायला बाकीच्यांनी बाकीच्या सेक्टरमध्ये बाकीच्या ठिकाणी गुंतून घेणं किंवा काम करणं आलं ही झाली कृषी अर्थव्यवस्थेचा मोठा प्रभाव म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था लोकसंख्येचा मोठा गट अजूनही कृषीवर डिपेंडंट आहे हे एक आपलं लक्षण आहे हा आणि बरं तुम्ही म्हणाल मग सर मग असू द्या की कृषीत प्रॉब्लेम काय मग तुम्हाला प्रॉब्लेम सांगितला की गरजेपेक्षा जास्त लोकसंख्या इन्व्हॉल्व आहे आणि दुसरी गोष्ट जेवढ्या प्रमाणात लोकसंख्या इन्व्हॉल्व आहे तेवढ्या प्रमाणात आपल्याला जीडीपी मध्ये त्यांचं कॉन्ट्रीब्युशन भेटत नाही कृषीचं आलं लक्षात जेवढ्या प्रमाणात गुंतलेली लोकसंख्या आहे तेवढ्या प्रमाणात जर आपल्याला उत्पन्न मिळत असतं जीडीपी मध्ये तर मग आपण म्हणलो असतं चला चालेल काय अर्थव्यवस्था कृषीवर आधारित असली तरी चालेल मग दरडोई उत्पन्न कमी का होतं बघा आता प्रत्येक लिंक घ्यायचं दरडोई उत्पन्न कमी होण्याचं कारण काय 1 एकर मध्ये 5 माणसं कमी होतात 5 माणसं काम करतात समजा 1 एकर मधलं उत्पन्न 1 लाख आहे तर ते 5 जणांच्यात डिवाइड होत आहे म्हणजे दर डोई उत्पन्न 1 लाख भागिले 5 होत आहे तेच जर तिथं 2 जण काम करत असतील 1 लाख उत्पन्न मिळत असेल तर ते दोघांना उत्पन्न डिवाइड झालं म्हणजे दरडोई उत्पन्न वाढलं हे कृषी आधारित अर्थव्यवस्थेचे आपलं भारताचे एक लक्षण आहे की कृषी आधारित आपली अर्थव्यवस्था आहे तर 1951च्या काळात सुमारे जवळजवळ 69.7 ते 8% म्हणजे जवळजवळ 70% जनता ही आपली कृषी आधारित होती ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला 1951ला आपण जनगणना ऑफिशियली केली त्यावेळेस त्यांना असं जाणवलं की 69.7 का 8 का लमसम 70 आपली कृषी आधारित आहे म्हणजे किती मोठी प्रमाणात आपण अर्थव्यवस्थेवर डिपेंड होतो हे झालं कृषी अर्थव्यवस्थेची म्हणजे भारतीय लोकसंख्या कृषीवर जास्त आधारित आहे हे एक तिसरं वैशिष्ट्य झालं चौथं काय आहे आर्थिक विषमता आता बघा हा कन्सेप्ट महत्वाचा सगळेच महत्वाचे पण अजून पण आर्थिक विषमता तर आर्थिक विषमता म्हणजे काय आर्थिक विषमता आर्थिक विषमता म्हणत नाही मी फक्त आर्थिक आर्थिक म्हणजे काय आपण बघतो एखादा खूप श्रीमंत असतो आणि एखादा खूप गरीब असतो ही झाली आपली दररोजच्या व्यवहारातली आर्थिक विषमतेची बात डेफिनेशन व्याख्या पण इकॉनॉमिक्स मध्ये अशी आर्थिक विषमतेची व्याख्या नसते आर्थिक विषमता म्हणजे काय ज्याच्या उत्पन्नाचे सोर्स आणि ज्याच्याकडे असणारा पैसा हे दोन्ही एखाद्या व्यक्तीसोबत जर कम्पेअर केलं तर कमी जास्त असेल ही झाली आर्थिक विषमता म्हणजे त्याला उत्पन्नाचे सोर्स पण कमी आहेत आणि त्याचं उत्पन्न पण कमी आहे एखाद्या व्यक्तीचं दुसऱ्या व्यक्तीसोबत किंवा एखाद्या समूहाचं दुसऱ्या समूह म्हणजे स्पेसिफिक घेऊ नका समूह म्हणजे एक रिजन पण येऊ शकतो महाराष्ट्राचं आपल्या दिल्ली सोबत घ्या महाराष्ट्राचं आपल्या छत्तीसगड सोबत घ्या हे आर्थिक विषमते म्हणजे तिथल्या समूहातल्या लोकांचं उत्पन्न आणि दुसऱ्या समूहातल्या लोकांच्या तिथल्या एरियातलं उत्पन्न किंवा दरडोई उत्पन्न आपलं उत्पन्न आपल्या शेजारच्या व्यक्तीचं उत्पन्न दरडोईमध्ये हे ज्यावेळेस कमी जास्त असतं त्यांच्यात डिफरन्स असतो ती झाली आर्थिक विषमता साध्या आपल्या इकॉनॉमिक्सच्या भाषेत आता आर्थिक विषमता मोजतं कोण आता ते बघणार आहेत आपल्या सगळं ऑर्गनायझेशन बघणार आहे आपण तुम्हाला मी थिअरॉटिकल पार्ट आधी का घेतोय तुम्हाला समजेल पण आणि तुमचं इकॉनॉमिक्स मध्ये इंटरेस्ट पण क्रिएट तर ही आर्थिक विषमता मोजतं कोण तर NSSO म्हणून एक आहे नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशन आता त्या ऑर्गनायझेशनचं नाव बदलून त्यांनी ऑफिस केलंय ते बघू आपण कधी त्याचं उत्पन्न झालं काय झालं ही आकडेवारी मोजली जाते NSSO नॅशनल NSSO नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशन नाव आता सॅम्पल नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिस केलंय एवढं काय महत्वाचं नाही पण विचारलं तरी तुम्हाला माहित असेल पाहिजे मोजतो कोण किंवा काय तर NSSO मोजतो आता बघा आर्थिक विषमता म्हणजे काय खूप कमी 1 ते 2% 4-5% लोकांकडं 50-60% प्रॉपर्टी आहे आणि राहिलेल्या 70-80% लोकांकडे 30% प्रॉपर्टी आहेत भारत देशातली आता आपण उदाहरण घेतलं तर अंबानी टाटा आता ते त्यांच्या कष्टाने गेले तो मुद्दा वेगळा झाला तो इथं आपल्या इकॉनॉमिक्स मध्ये घ्यायचा नाही आपण आर्थिक विषमता कंपॅरिझन साठी अभ्यास करतोय हे जे मोठे मोठे उद्योगपती आहेत बजाज हे जे उद्योगपती आहेत माहिती का त्यांचा
आणि हे जे बाकीचे खूप 30-40% गरीब जनता आहे, खूप गरीब म्हणजे त्यांना बीपीएल म्हणू शकतो आपण, बिलो पॉवर्टी लाईन, यांच्यामध्ये आर्थिक विषमता खूप मोठ्या प्रमाणात आहे. ही झाली आर्थिक विषमता कुठल्याही देशाची. हा, आता ही आर्थिक विषमता किंवा आर्थिक विषमतेचे प्रमाण कसं मोजतात, तर हे शिकवणार आहे तुम्हाला मी, अजून पण सांगतोय, त्यामुळे कन्फ्युज होऊ नका. शब्द लिहून घ्या, नोट डाऊन करून ठेवा बाजूला, ज्या शिकवेन त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल हा कन्सेप्ट. तर आर्थिक विषमतेचे प्रमाण मोजण्यासाठी लॉरेन्झ वक्ररेषा वापरली जाते. कुठली? लॉरेन्झ. कोणती? लॉरेन्झ कर्व, लॉरेन्झ वक्ररेषा वापरली जाते. हा, आर्थिक विषमता मोजण्यासाठी लॉरेन्झ कर्व वापरला जाते, वक्ररेषा वापरली जाते, आणि त्याच्यावरून एक कोइफिशियंट काढला जातो, गुणी कोइफिशियंट, गिनी. हा पण शब्द लक्षात ठेवा, गिनी कोइफिशियंट काढला जातो. लॉरेन्झ वक्ररेषा वापरून गिनी कोइफिशियंट, गिनी निर्देशांक हा एक काढलेला जातो, आणि त्या गिनीवरून आपण ठरवलं जातं की बाबा आर्थिक विषमता किती आहे काय. तर आता हे गिनी कोइफिशियंट काय असतो ते बघू आपण. पण हे लक्षात ठेवा की लॉरेन्झ वक्ररेषा आणि कोइफिशियंट हे आर्थिक विषमता काढण्यासाठी काढले जातात. गिनी कोइफिशियंट जेवढा अधिक तेवढी विषमता अधिक. तर बघा, कोइफिशियंट, कोइफिशियंट म्हणजे काय असणार आहे, त्याची रेंज काय असणार आहे, 1 ते 100, सॉरी 1 ते 100, ही गिनी कोइफिशियंटची रेंज असते. जेवढी एक असेल तेवढी विषमता कमी, विषमता कमी, हा म्हणजे इक्वॅलिटी जास्त. आणि जेवढं आपण एक पासून पुढं 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 जाईल आर्थिक विषम, 30, 40, 50, 60, तेवढी विषमता वाढत जाईल. आता गिनी कोइफिशियंट असा लॉरेन्झ वक्ररेषा काय असतं ते आपण बघू. कोणते कोणते, एक्स ला कोणतं व्हेरिएबल असतं, वाय ला कोणतं असतं, ते दोन्ही बघू. फक्त एवढं लक्षात ठेवा की कोणत्याही देशाची आर्थिक विषमता काढण्यासाठी लॉरेन्झ वक्ररेषा वापरतात. लॉरेन्झ वक्ररेषावरून गिनी कोइफिशियंट काढला जातो. गिनी कोइफिशियंट हा 1 ते 100च्या मध्ये मोजला जातो. जेवढा गिनी कोइफिशियंट अधिक तेवढी विषमता अधिक. विषमता अधिक म्हणजे गरीब आणि श्रीमंत यांच्यातला डिफरन्स अधिक. म्हणजे आपल्या देशाची गिनी कोएफिशियंट हे कमी असणं गरजेचं आहे, म्हणजे आर्थिक विषमता कमी होईल, इक्वॅलिटी वाढेल. आता सांगा, झालं? आता बघा, तुम्हाला सगळ्यांना माहित असणार आहे, जनरल एक प्रश्न विचारतो, त्याच्यावर एक विचार करा 2-4 सेकंद, की ग्रामीण भागात विषमता जास्त असेल, आर्थिक विषमता का सिटीमध्ये? शहरी भागात विषमता जास्त असेल का ग्रामीण भागामध्ये? बघा बघा, विचार करा जर, विषमता कुठे जास्त असेल, शहरी भागामध्ये का ग्रामीण भागामध्ये? तुम्हाला कुठं जाणवतं? आता तुम्ही शहरमध्ये पण बघितले असतील बऱ्यापैकी, आणि ग्रामीणमध्ये पण बघितले असेल. बरं, ओके, गुड. प्राजक्ता, सिटी. अजून कोणाला काय पर्याय, म्हणजे कोणाला काय वाटतं, रुरल मध्ये असेल किंवा ग्रामीण मध्ये असेल किंवा सिटीमध्ये असेल? सिटीमध्ये असेल किंवा रुरल मध्ये असेल, कुठली वाटते तुम्हाला, सांगा. बरोबर आहे, गुड कृष्णा, सिटी. तर आपण बघतो की ग्रामीण भागात ही विषमता शहरी भागापेक्षा कधीही कमी असते. कंपॅरिझन करतोय आपण, आपण म्हणणार मग मग शेतकरी मजूर शेतात जातो, हे ते. जर आपण ग्रामीण मधली लोकसंख्या आणि शहरामधली लोकसंख्या यांना कंपॅरिझन केलं, आणि सिटी मधील उत्पन्न आणि ग्रामीण मधील उत्पन्न यांना कम्पेअर केलं, तर आपल्याला हे जाणवेल की कधीही सिटी मधील विषमता, आर्थिक विषमता ही ग्रामीणपेक्षा कधीही जास्त असते, सध्याच्या कंडिशनला तर, भारताच्या ह्याच्यात. आपण भारताच्याच अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य बघतोय म्हणलं, ही गोष्ट लक्षात ठेवा. जर तुम्हाला असा प्रश्न विचारला की भारतीय अर्थव्यवस्थे वैशिष्ट्यामध्ये भारतीय सिटीमध्ये विषमता जास्त आहे का ग्रामीणमध्ये, तर ऑब्व्हियसली शहरी भागात ही विषमता जास्त आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचे पुढचं वैशिष्ट्य, हे झाली 4 वैशिष्ट्य. आता पुढचं वैशिष्ट्य, भारतीय अर्थव्यवस्थेचं 5वं आणि सगळ्यात मेन वैशिष्ट्य, म्हणजे जे आतापर्यंत मी ज्या सगळ्यांना शिकवलेलं आहे त्याला सगळ्यात मेन कारण ठरलेलं वैशिष्ट्य, ही लोकसंख्या विस्फोट. हा भारतीय अर्थव्यवस्थेचा सगळ्यात मेन
कन्सेप्ट किंवा हे आहे की भारतीय अर्थव्यवस्थाचे लोकसंख्येचा जो विस्फोट आहे, ओव्हर पॉप्युलेशन जो आहे, हे आपल्या दरडोई उत्पन्न कमी असण्यासाठी कारण आहे, आपल्या विषमतेसाठी कारण आहे, कृषीमध्ये आपली अर्थव्यवस्था लोकसंख्या जास्त असणं ह्याच्यासाठी कारण आहे. हे लोकसंख्या विस्फोट आपलं सगळ्यात मेन अर्थव्यवस्थेचं ठळक वैशिष्ट्य आहे. तर आता आपण ह्याची भारतीय लोकसंख्या लोकसंख्या हा पूर्णच टॉपिक वेगळा आहे, तो आपल्याला बघायचा आहे. पण ह्याचे जे ठराविक मुद्दे आहेत, जे आता तुम्हाला मुद्दे म्हणण्यापेक्षा आकडेवारी किंवा स्पेसिफिक पर्सेंटेज जे तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे, ते लोकसंख्या विस्फोटमध्ये तुम्हाला सांगतो. ते लिहून घ्या किंवा नोट डाऊन करून घ्या. मी चॅट बॉक्समध्ये फक्त आकडेवारी लिहितो, ते कशाच्या संदर्भात आहे ते सांगतो. तर 1901 साली 1901 साली भारताची लोकसंख्या किती होती? 23.84 कोटी. किती? 23.84 कोटी. 1901 साली भारताची लोकसंख्या ही फक्त 23.84 कोटी होती. बघा आता 2021 साली किती आहे? अजून आपली लोकसंख्या मोजायची आली नाही, पण 11ची तर माहिती आहे आपल्याला. तर 11ला किती झाली आहे ती? सुमारे 11ला सुमारे म्हणण्यापेक्षा डायरेक्ट 121 कोटीवर गेली. बरोबर आहे? 2011ला किती? 121 कोटी. 121 पण काय तर आहे पुढे अजून. आता तर 2021 ला अजून जास्त झाली. म्हणजे हा बघा, हे लोकसंख्या विस्फोट आहे. 1901 ते 2011 23 कोटी ते डायरेक्ट 121 100 कोटींनी वाढली आहे आपली लोकसंख्या. 100 कोटी. हे लोकसंख्या विस्फोटचा सगळ्यात मेन निर्देशांक आहे. त्यानंतर सगळ्यात जास्त लोकसंख्या वाढली कधी आपली? आता 1901 पासून मोजतोय आपण. पण सगळ्यात जास्त आपली लोकसंख्येचा विस्फोट जो स्पेसिफिकली मानला जातो, तो मानला जातो की 1951 नंतर भारत स्वतंत्र झाल्यानंतर लोकसंख्येचा विस्फोट खूप झाला. पॉप्युलेशन ग्रोथ, ओव्हर पॉप्युलेशन झालं. पॉप्युलेशन ग्रोथ नाही म्हटलं तरी चालेल त्याला. ओव्हर पॉप्युलेशन हा शब्द चांगला राहील लोकसंख्या विस्फोटला. तो कधीपर्यंत होता? 1951 पासून 1981 पर्यंत हा ग्रोथ रेट खूप फास्ट होता. खूप लोकसंख्या जोरात वाढली. तेच तुम्हाला मगाशी मी काय सांगितलं, हिंदू ग्रोथ रेट त्याचा टाइम पिरियड पण कधी होता? 1951 ते 81. मग त्यात हिंदू ग्रोथ रेटची तुम्हाला आकडेवारी पण सांगितली मी. पर कॅपिटा इन्कम किती होतं? की 1.3% होतं. 1.3% होतं म्हणजे काय होतं? तर त्याला कारण हे एक होतं की त्यावेळेस लोकसंख्या एवढी वाढत होती, एवढी खूप. एकतर आपला जीडीपी कमी होता आणि त्यातून लोकसंख्या एवढ्या फास्ट प्रमाणात वाढत होती की आपला जो ओव्हर पॉप्युलेशन होता, हे दोघांना विशेष सायकलमध्ये अडकले गेले आपले. कोणते? ओव्हर पॉप्युलेशन आणि ग्रोथ रेट. त्यामुळे त्याला एक हिनवण्याच्या दृष्टीने म्हणण्यात आलं होतं की हिंदू ग्रोथ रेट म्हणतात त्याला. 1.3 पर कॅपिटा इन्कम. हे झालं 1951 ते 1981. 1981 नंतर मात्र लोकसंख्या वाढते आपली, पण लोकसंख्या वाढीचा दर हा कमी झालाय. आलं का लक्षात? 1900 तो टाइम फ्रेम लक्षात घ्या. ज्यावेळेस बोर्ड येईल त्यावेळेस तुम्हाला मी चार्ट काढून शिकवेन, पण टाइम फ्रेम लक्षात घ्या. 1901 ते 1951 ग्रोथ रेट होती, पण 1951 ते 1981 खूप फास्ट ग्रोथ रेट झाली. त्याला कारण बरंच होती. त्यावेळेस आपल्या स्पेसिफिक पॉप्युलेशन टॉपिक मध्ये सांगेल. त्यानंतर 1981 पासून आपली लोकसंख्या वाढत आहे, पण त्याचा ग्रोथ रेट कमी होतोय. म्हणजे काय? ग्रोथ रेट कमी होतोय म्हणजे काय? काय वाटतं तुम्हाला? जरा विचार करा बघ. 1-2 सेकंदचा वेळ देतो, विचार करा. विचार करा. काय वाटतं तुम्हाला? की ग्रोथ रेट मगाशी तुम्हाला मी आर्थिक वृद्धी दर सांगितला. आता ह्याच पॉप्युलेशन तसंच असतो. तर 1981 पासून ग्रोथ रेट कमी झाला. म्हणजे ज्या 10 वर्षात ज्या पर्सेंटेजनी लोकसंख्या वाढत होती, तो रेट कमी झाला. म्हणजे उदाहरण देतो तुम्हाला आता. 1991 ते 2001. 1991 चॅट बॉक्समध्ये लिहितो. 1991 ते 2001 या पिरियडमध्ये आपल्या लोकसंख्या किती माहिती का? 21.54% वाढली. ग्रोथ रेट हा. लोकसंख्येचा ग्रोथ रेट हा होता 1991 ते 2001. तीच 2001 ते 2011
तोच ग्रोथ रेट 2001 ते 2011 किती होता माहिती का? 17.64. ही आकडेवारी महत्वाची आहे. मी लिहून का देतो? जे स्पेसिफिक महत्वाची आकडेवारी आहे तीच लिहून देतो. ही पाठ असणं अपेक्षित आहे तुम्हाला. त्यामुळे मी लिहून देतो. 17.64 हा ग्रोथ रेट मधला फरक झालेला आहे आपल्याला. म्हणजे काय? लोकसंख्या तर वाढतच होती आपली. 20%ची 17% झाली. म्हणजे 1981 नंतर आपला ग्रोथ लोकसंख्या वाढत आहे, पण लोकसंख्या वाढीचा दर कमी होतोय. बरोबर आहे? तेच तुम्हाला मी दरडोई उत्पन्नाचं सांगितलं होतं, की भारतीय लोक अर्थव्यवस्थेमध्ये दरडोई उत्पन्न पण कमी आहे, पण दरडोई वाढीचा दर पण कमी आहे. जो की तो धोकादायक आहे. पण लोकसंख्या वाढीचा दर कमी होतोय हे चांगलं आहे. लक्षात ठेवा, दोन्हीचा दर कमीच होतोय, पण दोन्हीचा डिफरन्स आहे. लोकसंख्या वाढीचा दर आणि दरडोई उत्पन्नाचा दर. जेव्हा लोकसंख्या वाढीचा दर कमी होईल, त्यावेळेसच दरडोई उत्पन्नाचा रेट वाढेल. दोघे एकमेकांना लिंक आहेत हां. का बरं तसं? विचार का बरं तसं असेल? ज्यावेळेस लोकसंख्या वाढीचा दर कमी होईल आणि उत्पन्न त्याच रेटने वाढत राहील, त्यावेळेस दरडोई उत्पन्न वाढेल. कारण लोकसंख्या मगाशी तुम्हाला मी सांगितलं, की एका ह्याच्यात 5 जण काम करतायत एका शेतात आणि एका शेतात 2 जण काम करतायत. 1,00,000च उत्पन्न असेल तर 2 जिथं आहेत त्यांचं दरडोई उत्पन्न जास्तच असणार आहे. कंपॅरेटिव्ह टू 5. सेम तसं ज्यावेळेस लोकसंख्या वाढीचा रेट कमी होईल आणि दरडोई उत्पन्न वाढेल, त्यावेळेस दरडोई उत्पन्नाचा रेट वाढेल. कन्फ्यूज होऊ नका. दोन्ही कमी होत आहेत, पण एक फायद्याचा आहे किंवा गरजेचा आहे आणि एक तोट्याचा आहे किंवा ते वाढायला पाहिजे. काय वाढायला पाहिजे? दरडोई उत्पन्नाचा दर हा वाढायला पाहिजे आणि लोकसंख्या वाढीचा उत्पन्नाचा रेट हा कमी व्हायला पाहिजे. सिंपल भाषेत. समजलं? चला. आता 2011च्या गणनेनुसार तुम्हाला सांगितलं मी आपली लोकसंख्या किती आहे ती 121 पॉइंट काय कोटी असेल पुढे ती आहे. तर हे पण आकडा महत्वाचा आहे, की आपली लोकसंख्या जागतिक लोकसंख्येच्या किती टक्के आहे 2011च्या ह्याच्यानुसार? तर 17.5. हे 17.5 काय आहे? आकडेवारी लिहून घ्या. समोर लिहून घ्या मी काय सांगतोय ते. हे प्रश्न डायरेक्ट पडलेले आहेत म्हणून ही स्पेसिफिकच आकडेवारी तुम्हाला मी सांगतोय. बाकीचे ते करणं आहेच तुम्हाला. तर भारताची लोकसंख्या ही 2011च्या जनगणनेनुसार जगाच्या ह्याला कंपॅरिझन केल्यानंतर जगाच्या लोकसंख्येच्या तर 17.5% लोकं हे भारतात राहतात जगाच्या. समजलं? 17.5% जागतिक लोकसंख्येच्या 17.5%. आता मग हे तुम्हाला सांगितलं दर लोकसंख्या वाढली की दरडोई कमी होते. हे काय परत परत रिपीट करत नाही. हे तुम्हाला काय रिपीट करतोय कारण हे कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं आहे. त्यामुळे टेक्निकल पार्ट घेत नाही मी सध्या. टेक्निकल हा कन्सेप्च्युअल पार्ट किंवा जो ब्लॅकबोर्ड ज्याला यूजला पाडणार ज्यावेळेस 1-2 पुढच्या वीकमध्ये ब्लॅकबोर्ड ॲडजस्ट झाल्यानंतर चार्ट काढूनच आता आपण डेमोग्राफिक डिव्हिडंड काय असते बघू. म्हणजे लोकसंख्येमध्येच आहे आपण. तर तो एक मी तुम्हाला 2011च्या स्टेटसनी सांगतोय. म्हणजे 2011 जो इकॉनॉमिक सर्व्हे आलता, त्याच्या रिलेटेड सांगतोय. कारण सध्या भारतीय सोर्स तो आहे सगळ्यात मेन आणि त्याचे सरळ 2011च्या इकॉनॉमिक सर्व्हेनुसार असे प्रश्न विचारले जातात. म्हणून तुम्हाला सांगतो ज्यावेळेस 21 येईल त्यावेळेस आपण अपग्रेडेशन कंपॅरिझन करून करू शकतो. आता डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणजे काय असतं? लाभांश काय असतं? एक पहिल्यांदा तुम्हाला मी 1-2-3 आकडेवारी सांगतो. मग तुम्हाला लक्षात येईल की बाबा डेमोग्राफिक डिव्हिडंड काय असतं. तर भारतातली 35% लोकसंख्या ही 15 वर्षाखालील आहे. फक्त ऐकून घ्या, लिहू नका. फक्त ऐकून घ्या. भारतातील 35% लोकसंख्या ही 15 वर्षाखालील आहे. भारतातील 50% लोकसंख्या ही 25 वर्षापेक्षा खाली आहे. म्हणजे कमी वयाची. आणि भारतातील 65% लोकसंख्या ही 35 वर्षापेक्षा खाली आहे. आता थोडे 1-2 टक्केवारी कमी झाली असेल.
देश आहेत ज्यांना देश म्हणलं जातात, हा भारताला त्यात सगळ्यात जास्त तरुण देश नसते. म्हणजे जे स्वतः एक हातभार लावतात इकॉनॉमिक्सला आणि ते आणि तुम्हाला मी पर्सेंटेज पण सांगितले की 35%, 50%, 65%. ते काय टक्केवारी लक्षात ठेवू नका. फक्त तुम्हाला मी एक आकडेवारी सांगितली की जर आपली 65%हून अधिक लोकसंख्या जर 35 पेक्षा खाली असेल, 60%, 60-62%, तर तेवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे आपण तेवढ्या मोठ्या प्रमाणाचा डेमोग्राफिक डिव्हिडंड लोकसंख्यांचा लाभांश वापर करून घेऊ शकतो. समजलं? म्हणजे त्यांना जर आपण चांगली ट्रेनिंग दिली, मनुष्यबळ चांगलं त्यांना तयार करण्यासाठी आपण एज्युकेशन दिलं, त्यांना तेवढ्या गोष्टी आपण प्रोव्हाईड केल्या, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या देशाच्या जीडीपीच्या आर्थिक प्रगतीसाठी, आता आर्थिक वृद्धी आणि आर्थिक प्रगती ह्या दोन्हीत फरक असतो हे आपण बघू पुढं. हे गोष्टीसाठी आपल्याला त्यांचा उपयोगच होणार आहे. आलं? तर आता आपण पुढचा मुद्दा बघू. गरिबी व बेरोजगारी. म्हणजे आपण हे भारतीय अर्थव्यवस्थेचे ठळक वैशिष्ट्य बघतोय. त्यात 3-4 बघितले. आता अजून एक बघू. गरिबी आणि बेरोजगारी. हं. तर भारतातील एक वाक्य परीक्षेला पडलं होतं. कुठल्या कुठल्या लक्षात नाही माझ्या एक्झॅक्ट, पण पडलं होतं की भारतातील गरिबी आणि बेरोजगारी ही कमी झाली आहे का नाही? तर भारतातील बेरोजगारीचे प्रमाण, प्रमाण हा शब्द लक्षात घ्या तुम्ही. त्यांनी तुम्हाला लोकसंख्या विचारली आहे का प्रमाण विचारलं आहे? हा शब्द कधी पण परीक्षेत नीट वाचायचा प्रश्न वाचताना. त्यांनी जर असं विचारलं असेल की भारतातील गरिबीचे प्रमाण कमी झाले आहे किंवा भारतातील गरिबीची लोकसंख्या कमी झाली आहे. या दोन गोष्टीमध्ये कधी पण कन्फ्युजन होऊ देऊ नका. प्रमाण म्हणजे जेवढी लोकसंख्या आहे त्याच्या पर्सेंटेजमध्ये किती लोक अजून दारिद्र्य रेषेखाली राहतात आणि लोकसंख्या म्हणजे एकूण लोकसंख्येची आकडेवारी जी गरीब दारिद्र्य रेषेच्या खाली राहते. हं? ह्या दोन गोष्टी प्रमाण आणि लोकसंख्या. तर आपण सहसा एमपीएससी किंवा सहसा आपण कुठली आकडेवारी बघतो तर 2011-12 मध्ये एनएसएसओने तुम्हाला मगाशी सांगितलं नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशन त्याचं आता ऑफिस नामकरण केलं. यांनी 68वी फेरी केली होती मोजण्यासाठी 2011 आणि 12 मध्ये. त्यांच्या त्यांच्या आकडेवारीनुसार जी आकडेवारी त्यांनी दिली ती सध्या ग्राह्य धरली जाते किंवा त्याच्यावर प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर भारतातील लक्षात ठेवा भारतातील दारिद्र्य रेषेखालील लोकांचे प्रमाण त्या आकडेवारीने सांगितलेलं आहे. एनएसएसओनी 68 त्यांची आकडेवारी कधी केली 2011-12 मध्ये त्यांनी सांगितलं की भारतातील 21.9% ही लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली आहे. किती भारतातील पहिल्यांदा भारतातील 21.9%. हा माहिती देतो म्हणजे तुम्हाला 21.9. एनएसएसओने 68चा त्यांचा जो राऊंड झाला 2011-12 मध्ये त्यावेळेस त्यांनी सांगितलं की 21.9 एवढी लोकसंख्या भारतातली ही दारिद्र्य रेषेखाली आहे. मग त्यांनी सांगितलं की ग्रामीण भागात 25.7% ग्रामीण रुरल एरिया. रुरल एरियात किती सांगितलं त्यांनी 25.7%. आणि शहरी भागात सांगितलं 13.7. 13.7. हे आकडेवारी बघा 68 ची आहे हे विचारतात. त्यांनी भारतातील एकूण किती सांगितली 21.9. ग्रामीण मधली किती सांगितली 25.7 आणि सिटी मधली किंवा शहरामधली किती सांगितली 13.7. आता मगाशी तुम्हाला जे शिकवलं होतं मी तुमच्या डोक्यात एक ज्यांनी मगाशी उत्तर दिलं किंवा तुम्हाला मगाशी मी जे शिकवलं होतं की रुरल आणि सिटी आणि ग्रामीण किंवा रुरल आणि सिटी याच्यामध्ये कोणाच्या
आर्थिक विषमतेचं प्रमाण जास्त असतं, मग अशी विचारलं होतं तुम्हाला मी. मग या गोष्टी लक्षात घ्या, वेगवेगळ्या आहेत. आर्थिक विषमता आणि दारिद्र्य रेषेखालील लोकांचे प्रमाण, ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. आर्थिक विषमतेचे प्रमाण कुठं सांगितलं मगाशी, तुम्ही पण बरोबर उत्तर दिलं मला, सिटीमध्ये. आर्थिक विषमता, मग मी तुम्हाला उदाहरण दिले अंबानी वगैरे यांचं, आणि बाकीचे आपले जे दुसऱ्या म्हणजे एकदम काम करून खाणारे लोक यांच्यातला डिफरन्स, हा झाला आर्थिक विषमतेचा प्रकार. आणि ही दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येच्या प्रमाणात होतं, आता जे तुम्हाला मी आकडेवारी सांगितली. त्यामुळे दारिद्र्य, जर तुम्हाला प्रश्न असा विचारला की दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचे प्रमाण कुठे जास्त आहे, तर तरी रुरलमध्ये जास्त आहे. पर्सेंटेज, प्रमाण लक्षात घ्या, 25.7, आणि सिटीमध्ये ते 13.7 आहे. तेच जर तुम्हाला विचारलं की आर्थिक विषमता कुठे जास्त आहे, आर्थिक विषमता, तर ती येणार सिटीमध्ये. झालं क्लिअर? या दोन्ही कन्फ्युज होऊ नका. नंतर तुम्हाला ते दोन्ही एकत्र घेतलं मी, की बाबा अशा ह्याच्यात कन्फ्युजन होतं. परत सेकंड टाइम ज्यावेळेस वाचन त्यावेळेस आर्थिक विषमता आणि दारिद्र्य रेषेखालील प्रमाण. आता पुढचा पुढचा मुद्दा आपला, तर पुढचा मुद्दा कुठे आपला होता? भारतीय अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य बघतोय आपण. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये पुढचा मुद्दा कुठला आहे आपला? तर भांडवल निर्मितीचा दर. हा बघा, भांडवल निर्मितीचा दर कमी असेल का जास्त असेल भारतीय अर्थव्यवस्थेचा? सध्या थोडा वाढलाय, पण तो बाकीच्या देशाच्या कंपॅरिझन मध्ये कमीच आहे. म्हणजे भांडवल निर्मितीचा दर, भांडवल निर्मिती, आता सुरुवातीलाच तुम्हाला गेल्या लेक्चरमध्ये पण सांगितलं होतं, आता पण आपलं डिस्कशन झालं की औद्योगिक क्षेत्रामध्ये प्रगती चांगली, इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये चांगली का सर्व्हिस सेक्टरमध्ये कुठल्याही देशासाठी प्रगती होण्यासाठी चांगली? तर आपण बोललो की आपल्या इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये प्रगती ही कधी पण देशाच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी महत्वाची आहे. ती कारण तुम्हाला मी सांगितली. मग ती जी इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट आहे, म्हणजेच औद्योगिक प्रगती, म्हणजेच भांडवल निर्मिती. तर भांडवल निर्मिती कुठल्या प्रकारची असते ते सांगू. भांडवल निर्मितीचा भारताचा हा दर कमी आहे. भांडवल निर्मितीचा भारत देशाचा किंवा भारतीय अर्थव्यवस्थेचं एक ते वैशिष्ट्य मानलं जातं. वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला सांगितलं कारण मी, की वैशिष्ट्य म्हणजे एक स्पेसिफिक दुसऱ्या देशांपासून आपलं कंपॅरिझन केल्यानंतर होणारे प्रकार. भांडवल निर्मितीचा दर आपला कमी आहे. आता म्हणजे काय, तर आपल्या देशामध्ये मशिनरी किंवा प्रकल्प, औद्योगिक याच्यात गुंतवणूक कमी होते कंपेअर टू डेव्हलप्ड स्टेटमध्ये, सॉरी डेव्हलप्ड कंट्रीमध्ये. किंवा जेवढ्या प्रमाणात होण्याची गरज आहे तेवढ्या प्रमाणात आपल्या देशात गुंतवणूक होत नाही भांडवल निर्मितीमध्ये. समजलं का तुम्हाला? भांडवल निर्मितीमध्ये आपल्या देशाची गुंतवणूक जेवढ्या प्रमाणात होण्यास गरजेचे आहे तेवढ्या प्रमाणात होत नाही. म्हणून म्हणतात की भारतामध्ये भांडवल निर्मितीचा दर हा खूप कमी आहे डेव्हलप्ड कंट्रीच्या मानाने, अमेरिका, US किंवा दुसरे कुठल्याही देश. हं, झालं? तर आता याचं कारण काय? मग आपण म्हणेल मग दर का कमी आहे? भांडवल निर्मितीमध्ये इन्व्हेस्ट करा. तर इन्व्हेस्ट करणं म्हणजे काय? तर आपला गुंतवणुकीचा दर कमी आहे. एक सायकल असते, लक्षात घ्या. आता ही सायकल थोडी नीट लक्षात घ्या, की आपला भारतीय लोकांची मेंटॅलिटी हा गुंतवणुकीचा दर कमी असतो आपला. लक्षात घ्या. आपण गुंतवणूक कमी करतो. कमी गुंतवणूक केल्यामुळं पैशाची अवेलेबिलिटी कमी होती. म्हणजे मार्केटमध्ये पैसा उत्पन्न करण्यासाठी उत्पन्न कमी होते. आपण काय आपण आपण सुद्धा बघा, आपण इन्व्हेस्टमेंट कशात करतो? सोन्यात इन्व्हेस्टमेंट करतो. शेअर मार्केट किंवा बँकेच्या चांगल्या व्याजदरात ह्याच्यात ठेवण्यापेक्षा आपण कशात इन्व्हेस्टमेंट करतो? सोन्यामध्ये. मग आपलं ते कारण काही का असेना पर्सनल, किंवा बाबा ते जर उद्या डुबणार नाही किंवा पैसे वाढूनच मिळतील. पण ती गुंतवणूक आपल्या भांडवल भांडवल निर्मिती इन इंग्लिश. ओके. भांडवल निर्मिती इन इंग्लिश. पाटील काय म्हणतो? कॅपिटल फॉर्मेशन, भांडवल निर्मिती इन इंग्लिश का? थांबा सांगतो, लिहून देतो तुम्हाला. हम्म. विशाखा जिंद्र पाटील. समजलं? भांडवल निर्मिती म्हणजे कॅपिटल फॉर्मेशन. आता कॅपिटल फॉर्मेशन कसं होतं आपलं? तर एखाद्या गोष्टीमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करतो, एखाद्या मशिनरीमध्ये किंवा एखाद्या मोठ्या प्रकल्प आणायचा आहे, समजा एखाद्या
आपल्या सरकारला एखादा प्रकल्प स्थापन करायचा आहे, तर त्यांना तो चलन पाहिजे, तेवढे पैसे पाहिजे, तेवढे मार्केटमध्ये पैसे असतील तर ते अवेलेबल करू शकतात. पण जर आपली इन्व्हेस्टमेंट सोन्यासारख्या गोष्टीत जास्त होत असेल, तर ती बचतीचा दर कमी झाला तो. कारण तीच बचत जर आपण दुसरीकडे केली, शेअर मार्केट किंवा बँकेत चांगल्या ह्याच्यावर, तर ते पैसा मार्केटमध्ये फिरेल. त्याला म्हणतात बचतीचा दर. मग भारत देशाचं कसं आहे, भारताच्या लोकांची अजून पण बऱ्यापैकी टेंडन्सी कशी आहे, की ते सेफमध्ये पैसे इन्व्हेस्टमेंट करायचं हे करतात. बाबा सेफमध्ये पैसा इन्व्हेस्टमेंट केला पाहिजे. त्याच्यामुळे आपला बचतीचा दर कमी होतो. बचतीचा दर कमी झाल्यामुळं गुंतवणूक दर कमी होतो. गुंतवणूक दर कमी झाल्यामुळं भांडवल निर्मितीचा दर कमी होतो. अशी 3 सायकल आहे. समजलं? बचतीचा दर कमी झाल्यामुळं गुंतवणूक दर कमी होतो आणि त्यामुळं भांडवल निर्मितीचा दर कमी होतो. आणि त्याच्यामुळे दरडोई उत्पन्न परत कमी होतं. म्हणजे एक सायकल आहे आणि त्यालाच म्हणतात, की भारत हे विशियस सायकलमध्ये अडकलेला आहे. भारत देश किंवा भारतीय इकॉनॉमी ही भारतीय अर्थव्यवस्था ही भांडवल निर्मितीचा दर कमी असण्याचे एक विशियस सायकल. विशियस म्हणजे काय? जे एकमेकात अडकलेले आहेत. एकमेकाच्या पायात आपण म्हणतो ना एखाद्या दोऱ्याचा घोटाळा झालेला असतो, वेटोळे झालेले असतात. एकमेकात एवढे अडकलेले असतात, की कुठून सुरुवात करायची आणि कशी असं अडकलेले आहेत ते एकमेकांमध्ये. असं म्हणतात भारतीय कॅपिटल फॉर्मेशन किंवा भारतीय अर्थव्यवस्था जी आहे ती एक विशियस सायकलमध्ये अडकलेली आहे. हं. मग त्याला कारण काय? बाबा विशियस सायकलमध्ये म्हणजे मग त्याला काय म्हणतात, की भारतीय गुंतवणुकीमध्ये धोका जास्त आहे असं म्हणलं जातं. आपणच नाही, बाकीच्या देशातले पण आपल्या देशात इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी खूप रिस्क आहे असं समजतात. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं म्हणजे. त्याला कारण काय? तर एक भारतीय अर्थव्यवस्थेचं एक नाव पडलंय किंवा एक ठपका पडलाय किंवा एक असं एक सगळीकडे असे हे झालेलं आहे, की बाबा भारतीय भांडवलमध्ये गुंतवणुकीचा दर कमी मिळतो, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट त्यांच्यामध्ये धोका जास्त आहे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये, गुंतवणुकीमध्ये. हं. त्यामुळं रेट कमी मिळाल्यामुळं क्षमता काय म्हणतात त्याला प्रॉफिट कमी मिळेल. हं. तिसरं त्यामुळं धोका जास्त असल्यामुळं गुंतवलेले भांडवल सुद्धा परत परत मिळेल का नाही? कधी-कधी अशी पण एक मेंटॅलिटी होती. त्याच्यामुळे गुंतवणुकीचा दर अजून कमी. मग त्याला बरीच कारणं आहेत. रेट टेपिझम आहे. रेट टेपिझम म्हणजे बऱ्याच कायद्यातून, बऱ्याच गोष्टीतून भारतीय अर्थव्यवस्थेला म्हणजे एखाद्या कंपनीला स्थापन करण्यासाठी बऱ्याच कायद्यातून जावं लागतं. एवढे त्यांचे रूल्स एंड रेग्युलेशन्स आहेत, की बाबा ते पार करण्यासाठी मग ते म्हणतात, की त्यामुळं गुंतवणुकीचा दर कमी होतो किंवा एवढ्यात इन्व्हेस्टमेंट एवढ्या कमी दरात किंवा एवढ्या रेट टेपिझममध्ये, एवढ्या प्रोसेसमधनं जाण्यापेक्षा भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणूक कमी केलेली बरी. ही एक भारतीय अर्थव्यवस्थेचं एक टेंडन्सी होऊन गेली. आता पुढचं वैशिष्ट्य. भारतीय अर्थव्यवस्थेचं पुढचं वैशिष्ट्य काय होतं? काय आहे? औद्योगिकरणाचा अभाव. मगाशी तुम्हाला ते सांगितलं मी. इंडस्ट्रियलायझेशन खूप कमी आहे भारतीय अर्थव्यवस्थेचं. तर इंडस्ट्रियलायझेशन कमी आहे. आता बघा तुम्ही म्हणाले एवढे मोठे इंडस्ट्री आहेत. खूप कमी आहे म्हणजे काय? लक्षात ठेवा. कधी पण आपण आपल्या अर्थव्यवस्थेचं कंपॅरिझन हे डेव्हलप्ड इकॉनॉमी सोबत करतो. कारण आपण डेव्हलपिंग आहे. आपण आपलं कंपॅरिझन पाकिस्तान किंवा श्रीलंका किंवा अशा डेव्हलपिंग देशांसोबत करत नाही. आपण आपलं कंपॅरिझन डेव्हलप करतो. फ्रेंच, USA, रशिया, चायना. चायना पण नाही, चायना डेव्हलपिंगमध्येच मोडतं. पण ते ॲक्चुअली डेव्हलपमध्ये त्यांची प्रगती आहे. मग हे जे USA सारख्या कंट्रीज आहेत, युरोपियन कंट्रीज आहेत, जर्मनी यांच्यासोबत आपण जपान यांच्यासोबत आपण आपलं कंपॅरिझन करत असतो. म्हणून ज्यावेळेस आपण म्हणतो औद्योगिकरणाचा अभाव, हे कंपॅरिझन आपल्या त्या देशांसोबत असतं. म्हणजे आपल्या देशात औद्योगिकरण खूप म्हणजे त्या देशाच्या मानाने खूप कमी प्रमाणात आहे. म्हणजे ज्या प्रमाणात आपण आपलं इंडस्ट्रियलायझेशन करायला पाहिजे, त्यात इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे, ते आपली अजून झालेली नाहीये. म्हणजे स्कोप भरपूर आहे. त्यात आपण प्रगती पण करतोय. आता नाही की करत नाही. आपण खूप मोठ्या प्रमाणात त्याच्यावर प्रगती करतोय. आत्ताच आपण बघतोय की आपलं जे अ, शेतीसाठी आपण जे बघतो, ट्रॅक्टरचा वापर आणि बैलगाडीचा वापर ह्याच्यात इंडस्ट्रियलायझेशन किती आलंय? म्हणजे औद्योगिकरण किती आलंय? औद्योगिकरण म्हणजे काय? आता आपण ट्रॅक्टरचा वापर खूप वाढवलाय बैलगाडीच्या मानाने. मग हे एक उदाहरण झालं औद्योगिकरणाचं. असं खूप मोठ्या प्रमाणात किंवा आता ऊस तोडण्यासाठी पण नवीन-नवीन मशिनरी आलेल्या आहेत. हे एक औद्योगिकरण आहे. म्हणजे शेतीमध्ये पण ते येत आहे. हे खूप फास्ट आणि अजून होणं गरजेचं आहे. हं. आता बघा, ज्यावेळेस औद्योगिकरण कमी असतं, त्यावेळेस आर्थिक वृद्धी दर पण कमी असतो. जेव्हा औद्योगिकरण कमी असतं एखाद्या देशामध्ये, तेव्हा त्यातला आर्थिक वृद्धी दर हा सुद्धा कमी असतो. आणि ज्यावेळेस औद्योगिकरण वाढेल, त्यावेळेस आपलं बघा आता कसं असतं इकॉनॉमिक्समध्ये सायकल असते. औद्योगिकरण वाढलं म्हणजे डिमांड वाढणार.
डिमांड वाढली म्हणजे त्याचं प्रोडक्शन वाढणार, प्रोडक्शन वाढले म्हणजे त्याचं प्रोडक्शन वाढली म्हणजे आपल्या इथं औद्योगिकरण वाढणार देशामध्ये. जेव्हा एखाद्या गोष्टीचं डिमांड वाढते त्यावेळेस आपण काय करतो, त्याचं प्रोडक्शन वाढवतो किंवा नवीन कंपनी स्थापन होतात किंवा ते आपल्या देशामध्ये स्थापन होण्यासाठी मार्केट तयार होतं. मग एखादी मोठी कुठला कोणीही असेल तो इथं कंपनी स्थापन करण्यासाठी पुढाकार घेईल, की बाबा चला आपल्या देशात जर ह्याची मागणी जास्त असेल तर आपण इथंच उत्पन्न करू. म्हणजे परत मॅन्युफॅक्चरिंग हब वाढलं. मॅन्युफॅक्चरिंग हब वाढलं म्हणजे परत आपल्याला रोजगार वाढला. इथं इन्व्हेस्टमेंट वाढली लोकांची, दुसऱ्या देशातली असू द्या, आपल्या लोकांची असू द्या. इन्व्हेस्टमेंट वाढली म्हणजे बचतीचा दर कमी झाला. म्हणजे परत लोकांना कॅपिटल किंवा सरकारला किंवा ह्यांना कॅपिटल जास्त अवेलेबल झालं. मग ते परत इन्व्हेस्टमेंट करतील आणि आपल्या पर कॅपिटा इन्कम वाढण्यास मदत होईल. अशी एक सायकल असते. म्हणजे ज्यावेळेस म्हणून औद्योगिकरण ज्यावेळेस वाढेल, त्याच वेळेस कॅपिटल फॉर्मेशनसाठी आपल्याला बऱ्यापैकी प्रमाणात मदत होईल आणि तीच मदत आपल्याला पर कॅपिटा इन्कम वाढवण्यासाठी मदत होईल. समजलं? एक हे असं एक साधं आपल्या औद्योगिकरणाचा अभाव आहे, पण ते एक सायकल आहे. आता अभाव बऱ्या प्रमाणात कमी होत आहे. आपण इंडस्ट्रियलायझेशनकडे खूप मोठ्या प्रमाणात हे करतोय. आपल्याला टार्गेट काय आहे आपलं किंवा असायला पाहिजे, मॅन्युफॅक्चरिंग हब होणे. आता सध्या जगाच्या पातळीवर मॅन्युफॅक्चरिंग हब कोणाला मानलं जातं माहिती आहे का? चायना. जगाच्या पातळीवर मॅन्युफॅक्चरिंग हब आपण म्हणतोय चायनीज वस्तू आहे, चायनीज वस्तू आहे, चायनीज वस्तू आहे. म्हणजे काय? तिथं बनून आलेली आहे. म्हणून त्यांना मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणतात आणि ती एवढ्या कमी रेटमध्ये बनते, की मग ते आपलं मार्केट तिथल्या वस्तूंसोबत कम्पीट करू शकत नाही. हे झालं मॅन्युफॅक्चरिंग हबचा फायदा. मग असंच जर आपलं हळू मॅन्युफॅक्चरिंग हब भारतात बनलं, तर इथंच कमी चीप वस्तू मिळतील आपल्याला चांगल्या क्वालिटीच्या. आपल्याला इम्पोर्ट कमी होईल आणि इथंच बनल्यामुळे आपलं पर कॅपिटा दर उत्पन्न वाढेल. एक सायकल. तर आपण आता पुढचं वैशिष्ट्य बघू. भारतीय अर्थव्यवस्थेचं पुढचं वैशिष्ट्य. पुढचं वैशिष्ट्य काय? पायाभूत सुधारणांची कमतरता. ते आपल्याला म्हणजे त्या आता जे आधीचा पॉईंट सांगितला त्यालाच रिलेटेड आहे काय. म्हणजे काय आता जे वाढत आहे आता आपण बघतोय बऱ्याच प्रमाणात रस्ते म्हणजे खूप चांगल्या प्रमाणात बांधले जात आहेत, बनत आहेत. आता पण आधी पण ज्या प्रमाणात बनले रस्ते ते त्या काळात होते, पण अजून आपण डेव्हलपमेंट करण्याची गरज आहे. कशासाठी? तर कनेक्टिव्हिटीसाठी. कारण रेल्वेचं जेवढे चांगले ट्रॅक बनतील किंवा रस्ते जेवढे चांगले बघतील, बंदर जेवढे चांगले बनतील, आपल्या जहाजाचे वगैरे, त्याच्यासाठी आपल्याला ही जी पायाभूत सुधारणा जास्त होतील. ह्या पायाभूत सुधारणानंतरच आपल्याला बाकीच्या गोष्टी वाढवण्यास मदत होईल. म्हणजे हब बनवण्यासाठी, कॅपिटल फॉर्मेशनसाठी, मॅन्युफॅक्चरिंग हबसाठी. कारण मॅन्युफॅक्चरिंग हबसाठी मग पायाभूत सुधारण्याची गरज आहे. समजा एका ठिकाणी एखादी फॅक्टरी असेल, त्याला जर कनेक्टिव्हिटी चांगली असेल, तर तिथपर्यंत रॉ मटेरियल चांगला येईल, स्वस्त येईल, इझिली येईल आणि त्याच्यामुळे त्याची प्रोडक्शन कॉस्ट कमी होईल. मग तोच रॉ बनलेलं प्रोडक्शन आहे तो मार्केटपर्यंत इझिली अवेलेबल पोहोचवला जाईल. हे एक चेन असतं. मग ज्यावेळेस तुमची पायाभूत सुधारणा किंवा पायाभूत गोष्टी स्ट्रॉंग असतील, त्यावेळेस तुम्हाला अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी मदत होते. जे की डेव्हलप्ड देशात आहे. आपल्या देशात ती वाढते आहे. अजून फास्ट प्रमाणात वाढू शकते आणि वाढणं गरजेचं. आता ही इंडस्ट्रियल पायाभूत सुधारणा झाली. अशीच एक सॉफ्टवेअर रिलेटेड किंवा जी दिसत नाही ती पायाभूत सुधारणा म्हणजे कुठली बँकिंग आणि विमा सेवा किंवा इतर अर्थव्यवस्थेतील पायाभूत सुधारणा यांची पण डेव्हलपमेंट होणं खूप गरजेचं आहे. म्हणजे काय? आपण आता बघतो की बँकिंग, प्रायव्हेट सेक्टर बँका आणि गव्हर्नमेंट सेक्टर बँका यांच्यातल्या सर्व्हिस देण्यामधला फरक आपण बघतो. ज्यावेळेस आपल्या गव्हर्नमेंट रिलेटेड बँका प्रायव्हेट सेक्टरच्या रिलेटेड येऊन सर्व्हिस देण्यासाठी इलिजिबल होतील किंवा देतील, तो आपल्या पायाभूत सुधारणा ज्या बँकिंग सेक्टर मधला आहे, तो भरून निघायला सुरुवात झाली असं आपण म्हणू शकतो किंवा बऱ्याच प्रमाणात भरला. कारण जेवढी सर्व्हिस आपण विमा सेक्टर, बँकिंग सेक्टरमध्ये देईल, तेवढी आपली आर्थिक प्रगतीमध्ये मदत होईल. आपल्या देशाच्या आर्थिक प्रगती होण्यासाठी मदत होईल. पुढचं भारतीय अर्थव्यवस्थेचा पुढचा उद्दिष्ट काय? तर मानवी संसाधनाचा निकृष्ट दर्जा. म्हणजे काय? आता आपण बघतो, आता त्याला अजून एक चांगल्या प्रमाणात हातभार लागला म्हणला तर कोरोनाचा ऑनलाईन एक्झाम्स. म्हणजे आपण सगळे एक्झाम तर बऱ्यापैकी पास झालो. पण त्या टेक्नॉलॉजी बाबतीत, त्या ज्ञानाच्या बाबतीत आपल्याला खूप कमी प्रमाणात ज्ञान मिळालं. हे असतं मानवी संसाधनाचा निकृष्ट दर्जा. म्हणजे एखादा जर कोण इंजिनिअर असेल,
तर त्याला इंजिनिअरिंग झाल्यानंतर सुद्धा त्याच्या फील्डमधल्या बऱ्याच गोष्टी माहीत नसतात. म्हणजे त्याचे अंगीकृत कौशल्य असतं, जो बाकी बाकी गोष्टी असतात त्यांच्या, ते त्याच्यात इनबिल्ट डेव्हलपच झालेले नसतात. म्हणजे जर एखादा चांगला डॉक्टर असेल तर त्याकडून अपेक्षा असते की त्याच्यात पूर्ण डॉक्टरेटच्या गोष्टी त्याच्यात असायला पाहिजे, जो की तो तेवढ्या लेवलनी सर्व्हिस देऊ शकत नाही लोकांना. मग ह्याला म्हणतात की आपण मानवी संसाधन तर आहे, पण त्याची क्वालिटी वाढलेली नाही, त्याचा दर्जा वाढलेला नाही, ज्या प्रमाणात वाढायला पाहिजे होता त्याप्रमाणे. मग हे एक भारतीय अर्थव्यवस्थेचं वैशिष्ट्य आहे. मग ह्याला कारण काय आहे? कारण आपली एज्युकेशन सिस्टम त्या प्रमाणामध्ये इव्हॉल्व्ह होणं गरजेचं आहे. आपली जी मोनोटोनस एज्युकेशन सिस्टम आहे, त्याच्यात चेंज होणं गरजेचे आहे. जगाच्या रिलेटेड ज्या रिक्वायरमेंट आहेत, त्याच्याप्रमाणेच चेंज होणं होत आहेत, चेंज तर होत आहेत, पण अजून फास्ट होणं गरजेचं आहे. जेणेकरून आपल्याला अपेक्षेप्रमाणे एखादा जर तो डिग्री घेऊन पास झाला आहे, म्हणजे तो ची का डिग्री असेना, तो एक शिक्षक का असेना, पण तो त्या क्वालिटीच्या लेव्हलने शिक्षक म्हणून बाहेर पडलेला असला पाहिजे. म्हणजे ही आपली निकृष्ट दर्जाच्या वरची लेव्हल, म्हणजे दर्जा आपला चांगला पाहिजे. जो कोणी मानव संसाधन कोणी असू दे, कुठल्या लेवल मधला जो एखादा माणूस शिकून बाहेर पडतो एज्युकेशन घेऊन, त्याचा दर्जा त्या लेवलचा पाहिजे, जो बाहेर आल्यानंतर त्याचा त्याने त्याचे जे जॉब आहे त्याला जस्टिस दिलेला पाहिजे. आणि शेवटचा एक आपला आहे तंत्रज्ञानाचा निम्न दर्जा. तोच मगाशी सांगितलेला की आपली जी टेक्नॉलॉजी आहे ती अजून इव्हॉल्व्ह होऊन, आता उदाहरणच घ्या, आपल्या जगात जे जेवढे सुपर कम्प्युटर मध्ये आहेत, त्यामध्ये आपण सुपर कम्प्युटर मध्ये किती खाली लेवलला आहे की आपला देश. मग आपल्याला तिथं गरजेचे इन्व्हेस्टमेंट गरजेचे आहे, तिथं मॅन्युफॅक्चरिंग हब असणं किंवा तिथं सर्व्हिस सेक्टरच्या रिलेटेड गोष्टी पोहोचवणं गरजेचं आहे. आता सर्व्हिस सेक्टरच्या रिलेटेड म्हणजे काय किंवा मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे काय, तसं मॅन्युफॅक्चर त्याचे एन्व्हायरमेंट तिथल्या विद्यार्थ्यांना, इथं जे सायंटिस्ट आहेत त्यांना प्रोव्हाइड करून देणं गरजेचं आहे. रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये आपण इन्व्हेस्टमेंट जास्त करणं गरजेचं आहे. मग त्यावेळेस नंतर आपल्या तंत्रज्ञानाचा दर्जा सुधारेल, ज्यावेळेस आपण त्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट R&D मध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट करायला चालू करेल. हे झालं आपल्या अर्थव्यवस्थेचे ठळक वैशिष्ट्ये. आता याच्यात कोणाला काय प्रॉब्लेम असेल तर विचारा. भारतीय अर्थव्यवस्थेची जी आपण ठळक वैशिष्ट्ये घेतली, याच्यामध्ये कोणाला काय प्रॉब्लेम असेल, किंवा पहिल्या लेक्चरमध्ये जे तुम्हाला मी सोशलिस्ट, कॅपिटलिस्ट, मिक्स्ड इकॉनॉमी सांगितली, त्याच्यात काय कोणाला काही इश्यू असेल तर सांगा. बोला बोला. आता एक दीड तास, सव्वा तास झाला आपलं लेक्चर चालू आहे. काहीतरी मध्ये विचारले तुम्ही प्रश्न, मी सांगितलं विचारले तर सांगितलेत उत्तर, तरी पण अजून काय असेल तर विचारा. अर्थव्यवस्थेमध्ये आता जे आपल्याला, आता जे बरेच प्रश्न आले किंवा बरेच जे शब्द आले, तुम्हाला मी सांगितलं गिनी कोइफिशियंट, लॉरेन्झ वक्ररेषा, GDP, GNP, NNP, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर करणार आहे. म्हणजे त्या काय म्हणतात त्याला, कन्सेप्च्युअल पार्ट हा पूर्ण घेण्यात येईल. फक्त आता तुम्ही ते तिथे लिहून ठेवा. सर मी कुठल्या सांगतो ना, मेन्स एक्झाम मध्ये GS एक पेपर कसा असता, म्हणजे कुठल्या मेन्स, MPSC विचारतायत का UPSC विचारतायत, नेमकं कुठला? MPSC राज्यसेवा, बरं. MPSC राज्यसेवामध्ये मेन्सचा पहिला पेपर, पहिला म्हणजे GS मधला पहिला पेपर. पहिला तर मराठी इंग्लिश असतो, त्याच्यानंतर GS चा पहिला पेपर असतो. GS च्या पहिल्या पेपरमध्ये 3 विषय असतात स्पेसिफिकली. 3 विषय म्हणजे कुठले? लमसम त्यांची एक डिवायडेशन केलेलं असतं. इतिहास असतो, भूगोल असतो आणि कृषी अर्थव्यवस्था, आणि कृषी, एक हा एक विषय असतो भारतीय पहिल्या पेपरमध्ये. आता इतिहास, इतिहासामध्ये काय असतं तर एन्शियंट आणि मिडिएवल हा भाग सोडून, एन्शियंट आणि मिडिएवल म्हणजे नितीन सरांनी तो आपल्याला शिकवला असेल, तो भाग शिकवत आहेत सर ते, तो भाग हा प्री पर्यंत आहे. ज्यावेळेस तुम्ही राज्यसेवा मेन्सला येता पहिल्या पेपरमध्ये, त्यावेळेस इतिहासामध्ये तुम्हाला महाराष्ट्राचा इतिहास, भारताचा इतिहास, भारताचा पण इतिहास कधी स्वातंत्र्य प्राप्तीनंतरचा भारताचा इतिहास, हा सुद्धा एक टॉपिक आहे. म्हणजे इतिहासामध्ये तुम्हाला महाराष्ट्र स्पेसिफिक करायचा आहे, भारताच्या स्वातंत्र्यापर्यंतचा इतिहास करायचा आहे. 1800 स्पेसिफिकली, म्हणजे एक लमसम सांगायचं म्हटलं तर 1857 पासून ते 1947 पर्यंतचा इतिहास, आणि तिथून पुढे 1947 नंतर भारत स्वातंत्र्यानंतरचा पण इतिहास विचारला जातो. म्हणजे आणीबाणीचं विचारलं जातं. ह्या गोष्टी इतिहासात मोडतात. कधी भारत स्वातंत्र्यानंतरचा इतिहास असा पण एक शब्द आहे त्याच्यात.
हा इतिहासाचा भाग झाला. नंतर आला भूगोल, पहिला पेपर. भूगोलमध्ये काय असतं? भारतीय भूगोल आहे, भारताचा भूगोल आहे, महाराष्ट्राचा भूगोल आहे, भारत भूगोल, महाराष्ट्र भूगोल, जगाचा भूगोल आहे. मग त्याच्यात त्यांनी स्पेसिफिकली असं क्रायटेरिया केलेलं नाही. एमसीक्यू टाईप मध्ये असतो. हो, एमसीक्यू टाईप मध्येच असतो. सध्या तर अजून आपली राज्यसेवा मेन्स ही एमसीक्यू टाईप मध्येच आहे. त्याच्यात काही बदल केलेला नाही. आता जो परवा एक बदल केलेला आहे तो प्री मध्ये केलेला आहे, पूर्व परीक्षेमध्ये. तो पूर्व परीक्षेमध्ये काय केलं, तर आतापर्यंत जो सीसॅट चे मार्क पकडले जात होते पेपर 2 चे, ते आता फक्त क्वालिफाईंग केलेले आहेत त्यांनी. म्हणजे पेपर 2 मध्ये एक 33% त्यांनी मार्क ठेवले 200 पैकी. त्याच्या पुढे जर मार्क पडले तर तुम्ही सेकंड पेपर इलिजिबल झाला. मग फर्स्ट पेपरवर तुमचं मेरिट ठरवलं जाईल. म्हणजे तुमचा आधी सेकंड पेपर चेक केला जाईल. त्याच्यामध्ये तुम्हाला 33% पेक्षा जास्त जर मार्क मिळाले तर तुमचा फर्स्ट पेपर चेक करून तुम्हाला मेरिटमध्ये कन्सिडर केलं जाईल. हे राज्यसेवा प्री मध्ये करण्यात आलेला बदल आहे. मेन्स मध्ये अजून तरी कोणताही बदल केलेला नाहीये. मेन्स हे पूर्णपणे एमसीक्यू टाईप मध्येच आहे. फक्त मराठी इंग्लिशचा 50-50 मार्काचा रिटर्न असतो आणि 50-50 मार्काचा एमसीक्यू असतो ग्रामर. आणि बाकीचं पत्रलेखन, निबंधमाला हे 50 मार्काचं लिखन असतं. पण बाकीचे चारही जे पेपर आहेत, जीएस 1, 2, 3, 4, हे चारही पेपर एमसीक्यू टाईप मध्येच असतात. अजून अजून विचारा, कोणाला काय विचारायचं असेल तर. हा, पेपर 1चं सांगत होतो तुम्हाला मी, की पेपर 1चं जॉग्राफी. मध्ये महाराष्ट्र, भारत आणि वर्ल्ड जॉग्राफी पण विचारतात. आणि नंतर ऍग्री पार्ट मध्ये बेसिक बेसिक ऍग्रीतल्या गोष्टी असतात, त्या तुम्हाला विचारल्या जातात. तर सिलेबस मध्ये मेन्शन केलेलं आहे ऍग्री मध्ये काय करायचं ते. थोडं सिलेबस समोर ठेवूनच अभ्यास करायचा. ओके, अजून कोणाला काय विचारायचं? आता पुढचं लेक्चर आहे आपलं, म्हणजे पुढचं लेक्चर इकॉनॉमिक्सच आहे. पण पुढचं लेक्चर इकॉनॉमिक्स मध्ये तुम्हाला मी एक टॉपिकचं नाव सांगतो, ते टॉपिक वाचून या, म्हणजे जेणेकरून तुम्हाला पण सोपं जाईल. आर्थिक वाढ आणि विकास, ह्याच्यावर आपण दुपारच्या लेक्चरमध्ये सेशन घेणार आहात. आर्थिक वाढ आणि विकास आपल्या भारत देशाचा. आणि त्याच्यानंतर जर अजून त्याच्यात आपल्याला वेळ राहिला तर शाश्वत विकास काय असतो किंवा ते कसं मोजलं जातं, ह्या दोन गोष्टीचा आपण दुपारच्या लेक्चरमध्ये, दुपारच्या ह्याच्यात आपण याचं हे करणार. त्यामुळे तुम्हाला आता दुपारच्या लंच नंतर जो वेळ असतो त्याच्यात थोड्या ह्या गोष्टी वाचून घ्या किंवा नेटवर बघून घ्या, किंवा एमपीएससी रिलेटेड, बाकीचं बघायचं नाही. किंवा पुस्तक असेल तुमच्याकडे कोणतं, तुम्ही जे सोर्स वापरतात त्यातून आर्थिक वाढ काय असतो, आर्थिक विकास काय असतो, एक बघून घ्या, जेणेकरून मी शिकवल्यानंतर तुम्हाला समजेल अजून चांगलं. आणि त्यात पण काही नाही समजलं तर मला तुम्हाला विचारता येईल, किंवा तुम्ही मग मला विचारू शकता, सर हे मला समजलं नाही, त्या पुस्तकातला हा कन्सेप्ट समजला नाही, सांगेल तुम्हाला. त्यामुळे ह्या दोन गोष्टीवर एक नजर हे करून येताना, की नेमकं आर्थिक वाढ आणि विकास काय असतं आणि शाश्वत विकास काय असतो. आता आपण आपल्या आता जे अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य बघितले, त्याला एकदा पटकन 1-2 मिनिटात रिवाइज करून घ्यायचं का? रिव्हिजन घ्यायची का थांबायचं, तुम्ही सांगा. तुम्ही म्हणला रिव्हिजन घ्या तर घेऊन, थांबा म्हणला तर थांबू. नाहीतर काय प्रश्न विचार असेल तर विचारा इकॉनॉमिक्स. आता पुढचा टॉपिक आहे, त्याला 1 तास 1.5 तास लागणार आहे. त्यामुळे आता जरी तो सुरू केला तरी 15-20 मिनिटात असं काय त्यातलं हे होणार नाही. त्यानंतर परत एकदा रिव्हिजन करावंच लागेल आपल्याला. अजून काय तुम्हाला परीक्षेच्या रिलेटेड कुठल्या काय विचारायचं असेल तर सांगा. बोला काय. थांबायचं मग 3 वाजता भेटायचं. आता होते बरेच जण सुरुवातीला, पण ते नेट कनेक्शन झाल्यानंतर बरेच जण सोडून गेले. पण असं एवढं इम्पेशन्स राहू नका. नेट जरी डिस्कनेक्ट झालं तरी थोडं पेशन्स ठेवा, कारण वर्गात समोर असतं तर मग थांबावंच लागलं असतं. चालेल, ओके, थँक्यू. भेटू 3 वाजता. मी सांगितलेला टॉपिक वाचून या. तुम्हाला 10-15 मिनिट मी ह्यासाठी आधी सोडतोय की तुम्ही ते वाचून याल, ही अपेक्षा आहे माझी. म्हणजे एक साइडनीच फक्त शिकवण्यापेक्षा तुमच्याकडून पण काहीतरी मला इनपुट येतील, तुमच्याकडून जास्त प्रश्न येतील.
an important economic current affairs to be covered for prelims. Which prelims? UPSC. आता सध्या तर UPSCचीच प्रिलिम आहे. अपकमिंग UPSC. ओके. Any important economic current affairs be covered for UPSC prelim. ओके. इम्पॉर्टंट करंट अफेअर्स म्हणजे सध्या ज्या आपल्या आता रेपो रेट वगैरे चेंज केला आहे त्याच्या कन्सेप्ट रिलेटेड तुम्ही 100% तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. म्हणजे रेपो रेट काय असतो, रिव्हर्स रेपो रेट काय असतो, तो कसा चेंज केला जातो, कसा इन द सेन्स त्याची टेक्नॉलॉजी नाही. म्हणजे तो चेंज केल्यानंतर म्हणजे चेंज का करतात, म्हणजे इन्फ्लेशन जर वाढलं तर रेपो रेट कमी केला जातो का जास्त केला जातो, हा सगळ्यात मुद्दा तुम्हाला कळायला पाहिजे. इन्फ्लेशन जर कमी झालं तर रेपो रेट मध्ये काय चेंज केला जातो, किंवा रिव्हर्स. आता सध्या कनेक्टिव्हिटी कशी आहे की एका रेपो रेटवर आपण बाकीचे रिव्हर्स रेपो रेट वगैरे त्यांना कनेक्ट करून टाकलेलं आहे ऑटोमॅटिकली. मग ज्यावेळेस आपण एखादा रेट चेंज करतो रेपो रेट, त्यावेळेस त्याचा इकॉनॉमीवर काय इम्पॅक्ट होतो, म्हणजे का करतात. आता आपण बघितलं की एवढ्या वर्षानंतर पहिल्यांदाच रेपो रेट मध्ये चेंज करण्यात आला आरबीआय कडून. तर आरबीआय कडून एवढ्या वर्षानंतर का चेंज केलं, हे सगळ्यात मेन आपल्याला कंडिशन माहित असायला पाहिजे करंट रिलेटेड, की एवढा बदल इकॉनॉमिक मध्ये काय झाला. तर आपण बघतो इन्फ्लेशन वाढलं. इन्फ्लेशन का वाढलं, त्याचे कारण, आणि इन्फ्लेशन वाढल्यानंतर रेपो रेट मध्ये त्यांनी कमी केलं का जास्त केलं. जर जास्त केलं तर इन्फ्लेशनला ते कसं कव्हर करेल, म्हणजे कसं कंट्रोलमध्ये करेल, हा एक रेपो रेटचा महत्वाचा तुम्हाला माहित असायला पाहिजे की बाबा सध्या काय चेंजेस झालेत रेपो रेटमध्ये करंट अफेअर्स रिलेटेड म्हणलं तर. त्याच्यानंतर तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं की युएस मधलं मार्केट सध्या मॅन्युफॅक्चरिंग हबकडे शिफ्ट होत आहे. मग तुम्हाला युएस मार्केट माहित असणं अपेक्षित नाहीये, तर तुम्हाला हे माहित असणं अपेक्षित आहे की बाबा मॅन्युफॅक्चरिंग हब आणि सर्व्हिस सेक्टर याचा एखाद्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम पडतो. अर्थव्यवस्थेला हातभार लागण्यासाठी ह्या दोन्हीच्या बेसिक रिक्वायरमेंट काय आहेत. तर मग असं पण विचारू शकतात, कन्सेप्च्युअल विचारू शकतात की भारतामध्ये मॅन्युफॅक्चरिंग हब मध्ये कमी राहण्यासाठी काय कारण आहे, किंवा भारत सर्व्हिस सेक्टरमध्ये पुढे जाण्यासाठी काय कारण आहे. समजलं. हे करंट अफेअर्सचे 2-3 महत्वाचे मुद्दे आहेत. त्याच्यानंतर आता इकॉनॉमिक सर्व्हे, जो रिसेंट इकॉनॉमिक सर्व्हे, सध्या बजेट चालू आहे, बजेटचं सेशन चालू आहे. पण त्यांनी पहिला जो आपले जे मुद्दे मांडले होते आपल्या फायनान्स मिनिस्टरनी पहिल्या भाषणांमध्ये, त्याच्यातले 2-3 मुद्दे जे नवीन कन्सेप्ट त्यांनी आम्ही बजेटमध्ये मांडू किंवा बजेटमध्ये येतील, जे उल्लेख केला असेल त्या गोष्टीच्या तुम्हाला रिलेटेड माहिती असणं, आजूबाजूच्या 4-5 डायरेक्शन मध्ये हे करंट अफेअर्स इकॉनॉमिक्सच्या रिलेटेड हे महत्वाचे 4-5 मुद्दे आहेत. अजून काय. आता सध्या अजून इकॉनॉमिक्सचा एक महत्वाचा आहे की बाबा सध्या इश्यू कुठला करंट मध्ये चालू आहे, तर की जो आपला टॅक्स कलेक्शन होतो तो सेंटर आणि स्टेट मध्ये सध्या खूप हे चालू आहे की बाबा आमचं जे कलेक्शन होते ते आम्हाला दिलं जात नाही, काय नाही. तर आपल्याला त्याच्यामध्ये पडायचं नाही कुठल्या स्टेटला देतात किंवा देतात का नाही. तर आपल्याला तो एक्झॅक्ट टॅक्स कलेक्शन काय आहे, किंवा सेंटरचं डिस्ट्रीब्युशन किती असतं, स्टेटचं किती असतं, ह्या गोष्टी माहित असणं वरच्या लेवलच्या बेसिक लेवलच्या माहित असणं अपेक्षित आहे. जीएसटीचं कलेक्शन आतापर्यंत सगळ्यात जास्त झालं असं म्हणतात. मग ते कलेक्शन जास्त होण्याची कारण काय, युपीएससी स्पेसिफिक सांगतोय मी. कारण करंट अफेअर्स युपीएससी जर तुम्ही करत असाल तर त्याला स्पेसिफिक ते एखादं फॅक्च्युअल प्रश्न टाकतील, फॅक्च्युअल वाक्य टाकतील, आतापर्यंत जे आपलं कलेक्शन जीएसटीचं सगळ्यात जास्त झालेलं आहे किंवा इतकं झालेलं आहे. पण खाली जे कारण असतील ते स्पेसिफिक रिझन्स असतील. जीएसटीचं कलेक्शन आत्ताच का वाढलं, मग मागच्या 2 वर्षात का कमी झालं, हे तुम्हाला जीएसटीच्या रिलेटेड माहित, कारण ते न्यूज मध्ये आहे, त्यामुळे तेवढं माहित असणं अपेक्षित आहे. बोला अजून कोणाला काय विचारायचं. बोला बोला अजून काय सर. आपल्याला समजलं सर, युपीएससी सर आपण विचारलं होतं आधी ते वरचं, म्हणजे अजून काय. चालते मग. हा तर मी तुम्हाला हे सांगत होतो की तुम्हाला आज मी 15-20 मिनिट आधी का सोडतोय, तर मी तुम्हाला जे मी टॉपिक सांगितले ते तुम्ही अभ्यास करून येणं अपेक्षित आहे. वन वे ट्रॅफिकने कुठली ट्रॅफिक पुढे जात नाही.
आपल्याला टू वे ट्रॅफिक व्हायला पाहिजे. तुम्ही प्रश्न विचारा जेणेकरून तुमचे पण डाऊट्स क्लिअर होतील. मला पण अजून कळेल की बाबा कुठल्या लेवलला आपल्याला अजून डीप मध्ये जाऊन शिकवावं लागेल, किंवा कुठला एखादा मुद्दा माझा राहिला असेल तर तुम्ही प्रश्न विचारल्यानंतर. ओके, थँक्यू सर, यू आर वेलकम. चालेल, ओके. चला मग थांबू आपण. पटकन मी 2 टॉपिक सांगितले आहेत, त्याला ओव्हरलुक तर करून या येताना 3 वाजता. म्हणजे मला पण शिकवायला अजून चांगलं होईल आणि तुम्हाला पण समजेल. चल.